बदल हा निसर्गाचा मूलभूत गुणधर्म आहे. तो माणसाने सुद्धा आपल्या प्रती लावून घेतला तर ह्या बदलत्या परिस्थितीमध्ये माणूस व्यवस्थित बसू शकतो. आणि हे सगळे बदल जर स्वतःप्रती लावून घेतले तर तुमचं जीवन, तुमचं आयुष्य एकदम सुखरूप, अर्थातच व्यवस्थित सुरू होतं. आता बदल याच्यावरून मी तुम्हाला काय सांगणार आहे, तर युपीएससीनं जशा पद्धतीनं पॅटर्न गेली अनेक वर्ष, हा 14 ते 15 वर्ष युपीएससी जो पॅटर्न राबवते तोच पॅटर्न महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 2025 पासून सुरू केलेला आहे. नमस्कार, मी सचिन गोळी. आपल्या लाडक्या हिस्ट्री बाय सचिन गोळी ह्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मी स्वागत करतोय. आज आपण एका वेगळ्याच विषयावरती बोलणार आहोत. ऑप्शनल इतिहास. ऑप्शनल म्हणून इतिहास हा विषय का घ्यायचा, परंतु का घ्यायचा याची कारणं सांगून, त्याचबरोबर हा विषय किती इंटरेस्टेड आहे, कसा इंटरेस्टेड आहे आणि तुम्हाला कसा फायदा देणार आहे, ह्या सगळ्या गोष्टीवरती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. म्हणून मी सुरुवातीला सांगितलं की निसर्ग जशा पद्धतीनं बदलतो आणि तो सध्याच्या स्थितीमध्ये, पूर्वीपासून सध्याच्या स्थितीमध्ये, बदलत्या परिस्थितीमध्ये सुद्धा टिकून राहत असतो, तर जो बदलत नाही तो नष्ट होऊन जातो. आणि म्हणून युपीएससीनं ज्या पद्धतीचा पॅटर्न राबवला होता त्याच पद्धतीने एमपीएससीनं आणलेला आहे. म्हणून हा बदलत्या परिस्थितीमध्ये जर तुम्ही ह्या चौकटीत बसला किंवा बदलत्या परिस्थितीमध्ये जर तुम्ही स्वतःला फिट करून घेतलं, तर ह्या परीक्षा असेल किंवा हे सर्व्हाइव्ह करण्यासाठीचं साधन संसाधन असेल तर ते अतिशय सोपं होऊन जातं. आणि म्हणून परिस्थितीनुसार आपण बदललं पाहिजे, अदरवाईज आपण काळाच्या कितीतरी पाठीमागं निघून जातो. अर्थात हा काळ आपल्याला पाठीमागं सोडून जातो. आणि म्हणून मॅच करून घेता आलं पाहिजे ही प्रत्येक गोष्ट. चलो, तर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आणि आपण आजच्या या विषयावरती बोलतोय की ऑप्शनल म्हणून इतिहास का घ्यावा, आणि या इतिहास घेण्याची अनेक जी कारणं आहेत त्या कारणांसहित तुम्हाला उदाहरणांसहित हे सत्य तुम्हाला सांगून देणार आहे की याचा फायदा हा होतोय. आणि म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे. भलेही आता जाहिरात येऊन बरेच दिवस झालेले आहेत, तुम्ही सगळ्यांनी फॉर्म भरलेला असेल, काहींनी फॉर्म भरलेला नसेल तर तारीख संपण्याच्या अगोदरच फॉर्म भरून घ्या, जेणेकरून आपल्याला आपल्या आवडीचं, आपण ज्या क्षेत्रामध्ये राहतोय, ज्या जिल्ह्यामध्ये राहतोय, तर आपल्याला अपेक्षित असणारा परीक्षा केंद्र हे आपल्याला सहजासहजी उपलब्ध होतं. नसेल तर ऐनवेळी वेबसाईट न चालणं किंवा अशासारखे अनेक कारणं आपल्याला आपल्यासमोर आवासून उभे राहतात. आणि त्याच्यामुळं आपण वेळेच्या अगोदर जर व्यवस्थित कामं केली तर आपल्याला त्रास होत नाही आणि त्या सगळ्या गोष्टी त्रासदायक होत नाहीत. चला, आजच्या विषयाला सुरुवात करतोय. ऑप्शनल म्हणून इतिहास का घ्यायचा. एकूण बघा, ऑप्शनलची लिस्ट जी दिलेली आहे तर ती टोटल 26 विषय दिलेले आहेत ऑप्शनल साठी. आणि ह्या 26 विषयांपैकी आपण आज चर्चा करतोय इतिहास हा विषय का घ्यायचा, जो तुम्हाला पूर्व, मुख्य, एसे, त्याचबरोबर ऑप्शनल आणि इंटरव्ह्यू या 5 फील्डवरती 5 टप्प्यामध्ये तुम्हाला इतिहासाविषयी मदत करणार आहे. तो कशा पद्धतीने करणार आहे तर पुराव्यासह हे स्पष्टीकरण आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न करतोय. 26 विषयांपैकी इतिहासच का महत्वाचा आहे आणि संपूर्ण भारतामध्ये युपीएससीला सर्वात जास्त लोकप्रिय विषय म्हणून इतिहासाकडे का पाहिलं जातं, तर हेही तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. जर आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर इथून पुढे आपल्या चॅनलवर ऑप्शनल विषय, इतिहास आणि अनेक गोष्टी तुम्हाला यावरती मिळणार आहेत. म्हणून तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी ऐकायला, बघायला आवडत असतील तर तुम्ही सबस्क्राईब करा. आणि त्याचबरोबर तुम्ही तुमच्या मित्रांना, तुमच्या सर्कलमध्ये किंवा तुमच्या ग्रुप्सवरती ह्या लिंक शेअर करायला नक्की विसरू नका. आणि मी अपेक्षा करतो की बऱ्याच दिवसानंतरचा हा संवाद आणि सुसंवाद होतोय तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये ह्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून. तर सर्वात पहिला आपुलकीचा प्रश्न आहे की तुम्ही सगळेजण कसे आहात हे सांगा खाली, इच्छा असेल तर. दुसरा प्रश्न आहे की तुम्ही सगळेजण तुमच्या स्वप्नांसाठी चांगला प्रयत्न करताय का. नसेल तर तुम्ही जर नाही चांगला प्रयत्न केला तर दुसरं कोणीतरी तुमच्या कॅपॅसिटीचा, तुमच्या हुशारीचा, तुमच्या सगळ्या गोष्टींचा उपयोग त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी करून घेऊ शकतात. आणि म्हणून तुम्ही तुमच्या स्वप्नांसाठी चांगले प्रयत्न करताय का, तर याचं उत्तर कमेंटमध्ये द्यायचं आहे. त्याचबरोबर आपण ऑप्शनल म्हणून, वैकल्पिक विषय म्हणून इतिहास हा विषय का घ्यायचा आहे तर या विषयाकडे जातोय. थोड्या प्रमाणामध्ये मी जाहिरातीवरती बोलतोय. जाहिरात साधारणतः 2025 ची 385 एवढ्या पदांसाठी आलेली होती. आणि ह्या जाहिरात परीक्षा जी आहे, राज्यसेवा पूर्व परीक्षा जी बदलती आहे किंवा
नवीन पॅटर्न आहे तर त्याची तारीख आहे 28 सप्टेंबर 2025. योग्य आणि ठरलेल्या तारखेला जर झाली तर अतिशय चांगलं आहे. युपीएससी प्रमाणे राज्यसेवा महाराष्ट्र लोकसेवा आयोग सुद्धा आपल्या तारखा फॉलो करावं अशी सगळ्यांची, माझ्यासहित सगळ्यांची अपेक्षा आहे आणि ते करेलच अशी आपण ग्वाही देऊया किंवा गृहीत धरूया. 28 सप्टेंबर 2025 मध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षा आहे. जर तुम्ही आतापर्यंत कंबाईन पुरते मर्यादित राहिला असाल तर राज्यसेवाला प्रयत्न करा. त्याचं कारण आहे की हा पॅटर्न भलेही सब्जेक्टिव्ह असला, लिखाणाचा जरी असला, तर ऑब्जेक्टिव्ह मध्ये एक जर उत्तर चुकलं तर तुमचे सगळे मार्क जात होते. सब्जेक्टिव्ह मध्ये थोडं जरी चुकलं तर सगळे मार्क जात नाहीत, काही ना काही मिळतात. म्हणून जे जे कंबाईन टार्गेट करत होते तर त्या सगळ्यांनी राज्यसेवा वरती फोकस करा, कारण तुमच्याकडे फॅक्च्युअल डाटा खूप जास्त आहे आणि राज्यसेवा ऑलरेडी तुम्ही लोक करतायतच, बरोबर. आणि म्हणून तुम्ही सगळेजण जे करताय तर ते व्यवस्थित करा. आता याच्यामध्ये जे जे काही सांगायचं आहे तर हे सगळं ऍडव्हर्टाईज आणि त्याचबरोबर इतिहास विषय याच्यावरती आपण बोलणार आहोत. तर ही ऍडव्हर्टाईज एकूण 3 विभागामध्ये विभागून आलेली होती. त्याच्यामध्ये पहिला आहे राज्य लोकसेवा आयोग, अर्थातच राज्यसेवा म्हणजे सिव्हिल. त्याच्यानंतर दुसरा आहे महाराष्ट्र वन सेवा आणि तिसरा आहे अभियांत्रिकी म्हणजे स्थापत्य अभियांत्रिकी सेवा. तर या तिन्हीमध्ये एकूण जागा ज्या आहेत तर सिव्हिलला म्हणजे आपण सगळ्यात जास्त जो सर्वात जास्त क्राऊड ज्याची तयारी करतोय तर त्याची संख्या 127 आहे. याच्यामध्ये काही पदं नाहीत, परंतु 100% सांगतो याच्यामध्ये खूप सारी पदं ऍड होणार आहेत, हे पण तुम्हाला असावं माहिती. त्याच्यानंतर दुसरं वनसेवा 144 आणि अभियांत्रिकी 114 पदं आहेत. तर हे सगळी पदं जे आहेत तर याच्यामध्ये जागा ऍड होणार आहेत. याच्यामध्ये डीसी आहे, याच बरोबर डीवायएसपी आहे, त्याच्याबरोबरच तहसीलदार, नायब तहसीलदार, तर ही सगळी पदं साधारणतः एक 10-10च्या रेंजमध्ये, लक्षात ठेवा 10-10च्या रेंजमध्ये, आणि दुसरी जी पदं आहेत तर ही साधारणतः 40च्या रेंजमध्ये ऍड होऊ शकतात. म्हणून जर आतापर्यंत फॉर्म भरला नसेल की माझी ड्रीम पोस्ट याच्यात नाही किंवा मी ज्याची तयारी करत होतो तर ह्या पदात याच्यामध्ये नाहीत तर 100% सांगतो पदं ऍड होतील. बघा भविष्य आणि मागणी पत्र अजून प्राप्त नाही झालेलं, परंतु येऊ शकतं आणि कधीही, कारण एमपीएससीनं तो क्लाउज ती जी नमूद केलेली अट होती तर ते काढून टाकले की पहिलं जर एक जरी पद असेल ऍडव्हर्टाईज मध्ये तर त्याला काही पद प्लस करता येत होती आणि जर एकही पद जर नसेल तर इथं कोणताही पद तुम्हाला ऍड करता येत नव्हतं. ही इथं त्यावेळची अट होती, तर ही अट आता काढलेली. इथं 0 जरी असतील तर नंतर प्लस होऊ शकतात. म्हणून सगळ्यांनी फॉर्म भरा आणि नशीब आजमावण्यासाठी तुम्ही सगळेजण एका परीक्षेवरती अवलंबून न राहता एकाच अभ्यासक्रमावरती अनेक परीक्षा ज्या येतात तर त्याच्यावरती अवलंबून राहा. कुठे ना कुठे आपलं नशीब किंवा आपल्यासाठी ठेवलेलं आहे तर 100% मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून 28 सप्टेंबर 2025 साठी तयार राहा. रोज न्यूजपेपर वाचा, रोज तुम्ही न्यूजपेपर वाचा, त्याच्यातले जे लेख येतात, अग्रलेख येतात, त्याच्यावरती 4-5 ओळी लिहा. जे वेगवेगळ्या प्रकारचे पुस्तक आहेत, जे कंटेंट वाचता तर त्याला संध्याकाळी तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह मध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा, निबंध वजा. म्हणजेच ती झाली तुमचे विश्लेषण, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची तयारी. जास्तीत जास्त काहीच नाही होणार आहे, फक्त तुमचा अभ्यास जास्त होणार आहे आणि वाचन होणार आहे, तुम्ही मॅच्युअर होणार आहे आणि त्याचबरोबर तुमची प्रगल्भता वाढणार आहे. तर फायदाच आहे, तोटा काहीच नाही. म्हणून तयारी करा आणि फॉर्म भरा. याच्यानंतर दुसरा सर्वात महत्वाचा मुद्दा की अर्ज करण्याचा दिनांक हा शेवटचा 17 एप्रिल दिलेला आहे. पण मी काय म्हणतो, 17 एप्रिल 2025 इथं रात्री 12 वाजेपर्यंत वाट बघायचीच कशाला. म्हणजे असं म्हटलं जातं की तहान लागल्यानंतर विहीर खोदली जाते, पण तुम्हाला तहान लागल्यानंतर, तहान लागण्याच्या अगोदरच तुम्ही पाण्याची जर सोय केली तर तुम्हाला विहीर खोदण्याची किंवा त्या संयमाची परीक्षा बघण्याची गरजही लागणार नाही. आणि म्हणूनच इथं काय आहे की 17 एप्रिलच्या अगोदरच, आता सुरुवातीचा एक आठवडा तर वेबसाईट विस्कळीतच होती, अर्थात त्याच्यावर काहीतरी काम चालू असेल, कोणाचे फॉर्म भरले गेले नाहीत. पण मी पण ट्राय केला, माझाही फॉर्म नाही घेतला. तर सांगायचा उद्देश काय की लास्ट डेट पर्यंत कधीच वाट बघू नका. ठरलेल्या तारखेच्या कित्येक दिवस अगोदर तुम्ही सुसज्ज असला पाहिजे. खूप साऱ्या लोकांनी फॉर्म भरलेले आहेत. ऑप्शनल म्हणून आपापल्या आवडीचा विषय घेतलेला असेल. ऑप्शनल म्हणून साधारणतः एक 4 विषय आहेत, ते 4 विषय कोणते घेतात हेही तुम्हाला त्याच्यावरती सांगून देतो. त्याचा आता ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरण्याचा 17 आहे. त्याच्यानंतर एसबीआय मध्ये 19 एप्रिल पर्यंत तुम्ही शुल्क भरू शकता आणि त्यानंतर चलनाद्वारे तुम्ही 21 एप्रिल पर्यंत शुल्क भरू शकता. ऑनलाईनचं जग झालेलं आहे सगळं. मग तुम्ही आता बँकेत थोडी जाणार एवढं पैसे आणि वेळ तिथं वेस्ट घालवण्यासाठी, तर असं करू नका, ऑनलाईन भरून टाका. सर्वात महत्वाची गोष्ट की या जेवढ्या डेट इथं मी सांगितलेल्या आहेत तर ह्या मे बी इथं चेंज होऊ शकतात, बदलू शकतात. त्याच्यामुळं ह्या तारखा फक्त आयोगाने दिलेल्या आहेत आणि पहिला आठवडा तर वेबसाईट
सुरळीत चालत नव्हती, त्याच्यामध्ये गेला, खूप साऱ्या मुलांचे डॉक्युमेंट्स आलेले नाहीत, मग EWS असेल, ACBC असेल किंवा नॉन क्रिमिनल असेल, तर ह्या सगळ्यामध्ये मुलांचा गोंधळ होतोय. म्हणून सगळे डॉक्युमेंट लवकर काढून ठरलेल्या तारखेच्या अगोदर फॉर्म भरून टाका. आता सर्वात महत्वाच्या मुद्द्यावरती जातोय की नेमका डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे तरी काय. बघा, याच्यावरती जर आपण आता नाही चर्चा केली तर खूप साऱ्या लोकांचे व्हिडिओज युट्यूबला आलेले आहेत आणि हा पॅटर्न तुम्हाला पाठ झालेला असेल. त्याचबरोबर मी एक सिलेबसची PDF तुम्हा सगळ्यांना दिलेली आहे आणि ती सिलेबसची PDF तुम्ही सगळ्यांनी ह्या सिलेबसच्या PDF मधून प्रिंट काढून घेतली असेलच, बरोबर. आता याच्यामध्ये विशेष ही सिलेबसची PDF आहे. तुम्ही सगळ्यांनी ह्या सिलेबसच्या PDFचे प्रिंट काढून घेतलेले असतीलच, बरोबर. हा, याच्यावरती आता आपण येणारच आहोत, परंतु नेमका नवीन सिलेबस आणि नवीन पॅटर्न काय आहे, किती मार्काला असेल, जर तुम्ही याच्याबद्दल अज्ञात असाल तर नक्कीच या व्हिडिओचा तुम्हाला फायदा होणार आहे. बघा, MPSC मेन पॅटर्न काय आहे, तर कंपल्सरी विषय 2 असतात. कंपल्सरी म्हणजेच कोणता, तर एक आहे इंग्लिश आणि दुसरा जो आहे तो इंडियन लँग्वेज. आता इंडियन लँग्वेज म्हणजेच कोणती, तर पहिला कंपल्सरी इंग्लिश आहे आणि दुसरा एक कंपल्सरी इंडियन लँग्वेज. म्हणजे तुम्ही ज्या स्टेटमध्ये राहता, तुमची जी मदर टंग आहे, तर ही भाषा तुम्हाला यायला पाहिजे. हा UPSCचा पॅटर्न आहे, आलं लक्षात. परंतु आता MPSC ने सुद्धा इंग्लिश म्हणजेच काय, तर आपण 10वी आणि 12वी या परीक्षेमध्ये इंग्रजी आणि मराठी हे विषय आपल्याला मार्क पास होण्यासाठी 35 मार्कांची गरज होती. तशाच पद्धतीनं इंग्लिश, आणि आपण महाराष्ट्रात राहतोय म्हणजे MPSC ला मराठी विषय द्यायचा आहे, UPSC ला पण मराठीच विषय द्यायचा आहे. तर हे विषय फक्त तुम्हाला पास करायचे आहेत. याचे जे मार्क आहेत साधारणतः 2 विषयाचे 300 मार्क येतात, 300. तर हे मार्क तुम्हाला कन्सिडर केले जात नाहीत. मेन्स असेल, एसे असेल किंवा ऑप्शनल असेल, तर हे मार्क तुमचे फक्त क्वालिफाईंग पेपर आहेत. म्हणून इथं म्हटलेलं आहे की नॉट काउंटेड फॉर रँकिंग, हे फक्त ओनली फॉर क्वालिफाईंग पेपर. म्हणजेच हे 300 विषयाचे जे पेपर आहेत, तर हे 300 600 फक्त तुम्हाला क्वालिफाय करायचे आहेत. आणि हे क्वालिफाय झाल्यानंतर मग तुमचे एसे असेल, जनरल स्टडीज असेल आणि ऑप्शनल हे सगळे पेपर तपासले जातात. जशा पद्धतीनं पूर्व परीक्षेमध्ये प्री एक्झाम मध्ये सीसॅट हा पेपर क्वालिफाईंग झाल्यानंतर 66 मार्क पडल्यानंतर तुमचा GS चा पेपर तपासला जातो, तर तशाच पद्धतीनं हे पेपर जर तुम्ही क्वालिफाय केले, इंग्लिश आणि मराठी, अर्थातच हे 2 पहिले लँग्वेजचे पेपर कंपल्सरी पेपर, तरच तुमचे पुढचे पेपर तपासले जातात. अदरवाइज पेपर तपासले जात नाहीत. म्हणून लक्षात ठेवा, हा पहिला झाला. याच्यानंतर एसे येतात. एसे तुम्हाला 2 असतात, 2 लिहायचे असतात आणि 2 एसे साठी साधारणतः 250 मार्कांचं विभाजन केलेलं असतं. म्हणून लेटेस्ट देशामध्ये ज्या ज्या ऍक्टिव्हिटी घडत असतात किंवा देशामध्ये आंतरराष्ट्रीय स्तर, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती किंवा लोकल इश्यूज वरती तुम्हाला अशा 2 प्रकारचे निबंध देतात. हे 2 निबंध तुम्हाला या ठिकाणी लिहायचे आहेत. म्हणजेच याच्यामध्ये निबंध 1 आणि निबंध 2. याच्यानंतर पुढचा जो पेपर असतो तर साधारणतः 1000 मार्कांचा आहे. याच्यामध्ये 4 पेपर येतात. म्हणजेच पेपर 1, 2, 3 आणि 4 याचं सविस्तर विश्लेषण आपण पुढे पाहणार आहोतच. तर हे 1000 मार्कांना येतं. आणि ऑप्शनल पेपर जो आहे तर पहिला पेपर 250 आणि दुसरा पेपर 250 मिळून 500 मार्क. म्हणजेच इथं साधारणतः किती झाले, तर हे 250, 1000 आणि 500 म्हणजे साधारणतः 750 मार्कांची तयारी तुमच्या इथं झाली पाहिजे या टप्प्यामध्ये. आणि या टप्प्यात 750 मार्कांची तयारी करत असताना तुमची साधारणतः हे 500 आणि इथले 250 म्हणजे 750 मार्कांची तयारी हा एक विषय जो ऑप्शनल सब्जेक्ट आहे, तर हा विषय एक करून देतो तुम्हाला. आणि म्हणूनच ऑप्शनल विषय असाच निवडायचा आहे जो तुम्हाला एसे मध्ये कामाला आला पाहिजे, GS मध्ये, ऑप्शनल मध्ये. आणि त्याचबरोबर पुढचा जो महत्वाचा टप्पा आहे तर तो आहे इंटरव्ह्यू. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कामी आला पाहिजे. म्हणून हा पॅटर्न आहे. याच पॅटर्नला मी वेगळ्या पद्धतीने मांडतोय जो तुम्हाला इथं जास्त चांगल्या पद्धतीने समजणार आहे. बघा, लक्षात ठेवा, क्वालिफाईंग पेपर कोणता आहे, तर 2 अर्थात एक इंग्लिश आहे आणि दुसरा इंडियन लँग्वेज आहे, जो साधारणतः 600 मार्काला आहे. याचे मार्क तुमच्या मुख्य परीक्षेच्या कोणत्याही टप्प्यावरती होणाऱ्या परीक्षेसाठी कन्सिडर केले जात नाहीत. फक्त पास होता की नाही एवढंच चेक केलं जाणार आहे. याच्यानंतर दुसरा टप्पा येतो कोणता, तर एसे म्हणजे निबंध. 2 निबंध लिहायचे तुम्हाला आणि 2 निबंधासाठी तुम्हाला 250 मार्क आहेत. ठीक आहे. आता निबंध देशातील लोकल, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती जे जे करंट इश्यू आहेत किंवा जे पूर्वीचे आहेत परंतु लेटेस्ट मध्ये त्यांना परत एकदा घ्यायचं आहे, तर अशा विषयावरती निबंध लिहायचा आहे. आणि जर तुम्ही न्यूजपेपर वाचताय किंवा अवांतर वाचन करताय तर त्याच्या आधारावरती तुम्हाला निबंध उत्कृष्ट पद्धतीने लिहिता येतो. त्याच्यासाठी वाचन प्रचंड
केलं पाहिजे. आणि म्हणून महान व्यक्तींचं एक वैशिष्ट्य होतं, त्यांचं वाचन प्रचंड होतं आणि म्हणून ते महान झाले. कदाचित तुम्हाला प्रशासनामध्ये महान व्हायचं असेल तर तुमचं वाचन वाढवलं पाहिजे. आणि जगातल्या कोणत्याच इतिहासामध्ये वाचन करून कोणाचा मृत्यू झालाय असं अजून ऐकवत नाही. आणि जर तुमचा झालाच, कदाचित असं होऊ नये कधी, पण जर अभ्यास करून वाचन करून जर झाला तर तुम्ही जगातले अजरामर व्यक्ती व्हाल ज्याचा अभ्यास करून मृत्यू झालेला आहे. ठीक आहे, असं होणार नाही कधी, फक्त एक तुम्हाला डायलॉग बाजी करायचा प्रयत्न केला मी. आता याच्यानंतर तिसरा टप्पा जो येतो तो जनरल स्टडीचा. जनरल स्टडी मध्ये 4 पेपर येतात आणि ह्या 4 पेपर मध्ये GS 1, 2, 3 आणि 4 हे एवढे 4 पेपर येतात. आता पहिल्या पेपर मध्ये काय असतं याचं थोडक्यात विश्लेषण करून सांगतो. पहिला जो पेपर आहे तर त्याच्यामध्ये इतिहास आणि भूगोल आहे. त्याच्यानंतर दुसरा पेपर जो आहे तर त्याच्यात राज्यव्यवस्था आणि संविधान आहे. तिसरा पेपर आहे अर्थव्यवस्था आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान. आणि चौथा पेपर जो असतो तर तुमची बुद्धिमत्ता चेक केली जाते, दॅट्स लाईक इथिक्स अँड इंटिग्रिटी. त्याच्यामध्ये तुमची सचोटी, नैतिकता चेक केली जाते. म्हणजे रस्त्यावरती एखाद्या माणसाच्या खिशातून पैसे पडतात आणि ते पडलेले पैसे आपल्याला जर मिळाले तर ते आयते आहेत, जेणेकरून आपलं काहीतरी काम होतंय, परंतु त्या माणसाला परत द्यायचे की आपणच ठेवायचं, त्याला आपण नैतिकता असं म्हणतो. आणि जर त्या माणसाला आपण सांगितलं आणि त्याला दिले परत तर आपली नैतिकता चांगली आहे. आणि ते पैसे आपल्याला माहित आहेत की ज्याचे आहेत, परंतु आपण आपल्या खिशामध्ये ठेवतोय तर तुमची नैतिकता खराब आहे असं म्हटलं जातं. तर ती नैतिकता चेक केली जाते. मग प्रशासकीय अधिकारी होत असताना तुमची सायकोलॉजिकली तुमचं मॅच्युरिटी, तुमचं सगळ्या गोष्टी चेक करण्यासाठी तुम्हाला अशा केस स्टडीचे क्वेश्चन येतात. आणि त्यालाच आपण काय म्हणतो तर पेपर 4 इथिक्स अँड इंटिग्रिटी हा टोटल 1000 मार्कांचा असतो. ओके. आणि याच्यानंतर अजून एक टप्पा आहे, चौथा टप्पा, ऑप्शनल सब्जेक्ट, ज्याच्यावरती आपण आजच्या लेक्चर मध्ये चर्चा करणार आहोत. तर ऑप्शनल अर्थात पर्यायी वैकल्पिक विषय, याच्यामध्ये पेपर 1 आणि पेपर 2. मग याच्यात टोटल किती पेपर आहे तो तर टोटल यामध्ये साधारणतः 26 विषय दिलेले आहेत. 26 विषयामध्ये त्यांची संख्या किंवा त्यांची नावं कोणकोणते आहेत तर कृषी, पशुसंवर्धन, पशुविज्ञान, मानवशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, स्थापत्य अभियांत्रिकी, वाणिज्य, लेखाशास्त्र, अर्थशास्त्र, विद्युत अभियांत्रिकी, भूगोल, भूशास्त्र, इतिहास, विधी, व्यवस्थापन, मराठी साहित्य, गणित, यांत्रिकी अभियांत्रिकी, वैद्यकशास्त्र, तत्वज्ञान, भौतिकशास्त्र, राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध, त्याला PSIR म्हणतो, मानसशास्त्र, लोकप्रशासन, समाजशास्त्र, सांख्यिकी आणि प्राणीशास्त्र. तर एकूण या 26 विषयांपैकी आपल्याला सर्वात जास्त चालणारे विषय कोणते असतील तर सर्वात लोकप्रिय असणारा इतिहास आहे, जो स्वतः कधीच बदलत नाही. आहे असंच लिही म्हणतो, करंट अफेअर्सशी संबंध नाही किंवा चालू घडामोडी नाही किंवा जगात कुठं काय घडलंय, पडलंय, तडलंय, काही देणं घेणं नाही, जे आहे ते आहे. उदाहरण सांगतो की 11 एप्रिल 1827 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म झाला. आता जन्म झालाय 1827 मध्ये, तुम्ही जाणून बुजून सुद्धा त्यांची तारीख बदलू शकत नाही. 1857 चा उठाव झालाय, तिथे 1856 किंवा 1858 चुकून सुद्धा करू शकत नाही. त्याला म्हणूनच म्हणतात की इतिहास हा स्थिर आहे, संत आहे, जो लिहायला तुम्हाला स्टोरी आहे आणि म्हणून तो तुम्हाला मदत करतो. सर्वात लोकप्रिय इतिहास आहे. याच्यानंतर दुसरा महत्वाचा विषय PSIR आहे. ठीक आहे. याच्यानंतर अजून एक विषय आहे समाजशास्त्र. आणि याच्यानंतर चौथा जो विषय आहे तर तो अँथ्रो घेतात किंवा मराठी लिटरेचर घेतात. परंतु बाकीच्या विषयामध्ये हा तुमचा आउट ऑफ सिलेबस जातो आणि ह्या 2 विषयामध्ये तुम्ही इन सिलेबस राहता, म्हणजे 750 मार्कांची तयारी करता. आणि त्यात सर्वात जास्त लोकप्रिय विषय जर कोणता असेल तर तो आहे इतिहास. म्हणून याच्या इतिहासाचे 2 पेपर होतात. समजा ऑप्शनलचे 2 पेपर होतात, प्रत्येक पेपर 250, म्हणजे टोटल 500 मार्कांचा. आता याच्यामध्ये हे जे आहे तर हे तुम्हाला कन्सिडर केले जात नाहीत. मी ऑलरेडी सांगितलं होतं, इथून खाली तुम्हाला कन्सिडर केले जातं तुमच्या मार्क्स काउंटिंग मध्ये. पेपर्स टू बी काउंटेड फॉर मेरिट कितीसाठी तर 750. बघा, लक्षात ठेवा. तर हे टोटल झाले 1750 मार्कांचे. आणि त्याच्यानंतर तुमचा सर्वात शेवटचा आणि महत्वाचा 5वा टप्पा जो आहे तर तो मुलाखत आहे 275. आणि 275 मार्क मिळवण्यासाठी किंवा 275 मार्कांच्या मुलाखतीसाठी तुम्हाला तिथं एका चेअरवरती किमान अर्धा तासापेक्षा जास्त, म्हणजे 40 मिनिटं किंवा 1 तासापर्यंत मुलाखत चालते. आणि 1 तासामध्ये तुम्ही एलिजिबल आहात की नाही, तुम्ही पात्र आहात की नाही, तुम्ही मॅच्युअर आहात की नाही, हाऊ टू हँडल दी सिच्युएशन, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कंट्रोल करू शकता का, तर कशा मॅनेज करता, ह्या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला किमान 1 तास मुलाखत चालते. आणि त्याच्यासाठी एवढं केल्यानंतर माइंडली, फिजिकली, तुम्ही मेंटली
प्रिपेअर होताच होता आणि 275 मार्कांचा इंटरव्ह्यू असतो आणि 275 हे तुम्हाला काउंट केले जातात. म्हणजे साधारणतः इथं 2025 मार्कांची टेस्ट असते आणि युपीएससीचा आतापर्यंतचा रेकॉर्ड आहे की 2025 पैकी तुमचे 50% जरी मार्क बरोबर आले तर तुम्ही ऑल इंडिया रँक तुम्ही फर्स्टला येता. महाराष्ट्रामध्ये सुद्धा तीच गत होणार आहे. 50% मार्क जरी भेटले तुम्हाला तर तुम्ही महाराष्ट्रामध्ये टॉपला येणार आहात आणि म्हणून इथं आउट ऑफ मार्क मिळवण्याची अजिबात गरज नाही, शक्यताही नाही. परंतु तुम्हाला 50% जरी मार्क मिळाले, साधारणतः 1000 पर्यंत जरी मार्क भेटले सगळ्या मिळून, तरी तुम्ही महाराष्ट्रामध्ये टॉप करता. इव्हन एमपीएससीचा अभ्यास करत असताना तुम्ही तुमच्या स्वप्नांना अजून थोडे पंख जास्त देऊ शकता आणि युपीएससीला सुद्धा जाऊ शकता, कारण सिलेबस इक्वल झालेला आहे. म्हणून हा जो पॅटर्न आहे तर हा एमपीएससी मेनचा पॅटर्न आहे. साधारणतः इथं 2025 मार्कांची लढाई आहे आणि या 2025 मध्ये हा पॅटर्न पण 25 मध्येच येतोय आणि 2025 मार्कांचीच तयारी आहे. परंतु याच्यामध्ये तुम्हाला 50% अपेक्षित आहे आणि ते लिखाणाच्या माध्यमातून तुम्ही फक्त मेंटली प्रिपेअर जर झाला तर 100% हा सुद्धा आल्प्स पर्वतरांग हे जगात सर्वात अवघड मानली जाते चढून उतरून पलीकडे जाण्यासाठी, तर हे तुम्हाला काहीच वाटणार नाही. ठीक आहे. आता सर्वात महत्वाचा दुसरा विषय कोणता येतोय तर हा झाला मुख्य परीक्षेचा पॅटर्न. याच्यानंतर तुम्ही पूर्व परीक्षेचा फॉर्म भरत असताना आयोगाने इथं साधारण 9.5 मध्ये एक नोटीस दिलेला आहे. 9.5 मध्ये काय देत आहे की राज्यसेवा मुख्य परीक्षा आणि वनसेवा मुख्य परीक्षेकरिता तुम्हाला ऑप्शनल विषय एकूण विषयांपैकी एक निवडायचा आहे. पूर्व परीक्षेचा अर्ज सादर करत असताना तुम्हाला हा ऑप्शनल विषय इथं द्यायचा आहे. परंतु एकदा का तो विषय नमूद केला तर तुम्ही कितीही अर्ज केला, कितीही तक्रारी केल्या तरी तुम्हाला तो ऑप्शनल विषय बदलता येणार नाही. आणि म्हणून तुम्हाला सुरुवातीला अर्थात हा फॉर्म भरत असतानाच मी काही पॅरामीटर्स याच्यानंतर सांगणार आहे की ऑप्शनल विषय आतापर्यंत तुम्ही जर फॉर्म भरला नसेल, दिला नसेल तर तुम्हाला कोणता द्यायचा आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट की भारतात सर्वात जास्त लोकप्रिय असणारा ऑप्शनल विषय जर कोणता असेल तर तो इतिहास आहे. मी तर म्हणतो गो विथ हिस्ट्री. कारण का तर इतिहासच तुमचा इतिहास घडवायला मदत करणार आहे, जो कधीच बदलत नाही, तो लिहायला सोपा जाणार आहे. ओके. आता याच्यामध्ये मी अजून काही महत्वाचे तथ्य सांगणार आहे की हा विषय सोपा काय आहे. म्हणून पूर्व परीक्षेचा फॉर्म भरत असतानाच तुम्हाला ऑप्शनल विषय निवडायचा आहे आणि त्या ऑप्शनल मध्ये साधारणतः 4 विषय किंवा 3 विषयाकडे सर्वात जास्त विद्यार्थ्यांचा कल आहे. नंबर 1 आहे इतिहास. बघा सोर्सेस जास्त आहेत, लोक एक्सपर्ट जास्त आहेत. आता गट क ची तयारी करतात, गट क ला शिकवतात आणि युपीएससी ची तयारी करून घेतात. इथं मात्र गफलत होऊ शकते. परंतु माणूसही व्यवस्थित निवडता आला पाहिजे, ज्याला युपीएससीचा अनुभव आहे, ज्याच्याकडे मॅच्युरिटी आहे आणि त्याचबरोबर त्याने प्रयत्न केलेला आहे किंवा परीक्षा दिलेल्या आहेत, अशा माणसाकडून शिकायला वेगळीच मजा येते. तिसरी महत्वाची गोष्ट की मटेरियल आहे का आणि त्याच्यानंतर तुमची उत्तरं चेक करण्यासाठी समोरचा कॅपेबल आहे का. एवढे पॅरामीटर्स हे फक्त गंमत सांगितली. याच्या पुढे खूप सारे पॅरामीटर्स आहेत ज्याच्यातून तुम्हाला तो विषय निवडायचा आहे. मी तर सांगतो की इतिहास हा सर्वात सोपा आहे आणि तो का सोपा आहे तर मी पुढे सांगणार आहे. म्हणून फॉर्म भरत असतानाच तुम्हाला पहिल्या टप्प्यावरतीच ऑप्शनल द्यायचं आहे, पुन्हा चेंज करता येणार नाही. आता याच्यानंतर पुढे महत्वाचं आहे की हा सिलेबस तुम्ही सगळ्यांनी सिलेबस पाहिलाय का. यस, सगळ्यांचं उत्तर हो असेल. आणि ज्यांनी सिलेबस पाहिलेला नाही तर त्या सगळ्यांनी हा सिलेबस एकदा पाहून घ्यायचा आहे. लुकआउट करा. हा सिलेबस आहे इतिहास आणि त्याचबरोबर इथं असणारे जे नवीन पॅटर्न वाला जो सिलेबस आहे, मग पूर्व परीक्षेचा आहे बरोबर, त्याचबरोबर पेपर 2 आहे हा सीसॅटचा, त्याच्यानंतर मुख्य परीक्षेचे हा पूर्ण सिलेबस. याची पीडीएफ मी तुम्हाला व्हॉट्सअपला ऑलरेडी पाठवलेली आहे. ज्यांच्याकडे माझा नंबर नाही किंवा ज्यांचा नंबर माझ्याकडे नाही तर तुम्हा सगळ्यांना याची पीडीएफ अद्यापर्यंत मिळाली नसेल तर तुम्ही सगळेजण याची पीडीएफ घ्या, माझ्याकडूनच घ्या. याच्यासाठी तुम्हाला इथं नंबर दिलेला आहे, या नंबरवरून पीडीएफ घेऊ शकता किंवा इथं हिस्ट्री बाय सचिन, हिस्ट्री फॉर ऑल या टेलिग्राम चॅनल वरून सुद्धा तुम्ही या अभ्यासक्रमाची पीडीएफ व्यवस्थित मिळवू शकता. तर बघूया नेमका सिलेबस हा आहे. एवढ्या प्रकारचा हा सिलेबस डिझाईन करून तुमच्यासाठी दिलेला आहे आणि याच्यामध्ये ऑप्शनल विषय किती आहेत, त्याचबरोबर इतिहास आणि अनेक विषय जे आहेत, तर या सगळ्यांची इत्तेभूत माहिती दिली आहे. ही पीडीएफ मिळवण्यासाठी या दिलेल्या नंबरवरती तुम्ही मेसेज करू शकता व्हॉट्सअपला किंवा आपल्या टेलिग्रामवरून तुम्ही हा पीडीएफ सिलेबस घेऊ शकता. आणि जर तुम्ही सिरियसली करणार असाल
तर नक्कीच या PDF ची प्रिंट करून तुम्ही ज्या ठिकाणी अभ्यासाला जास्त वेळ बसता, अभ्यासिका असो किंवा तुमची स्पेशल रूम असो, तर त्या ठिकाणी तुम्ही लावून टाका. त्याचं कारण असं आहे की सिलेबस सारखा जर दिसला तर जवळपास आम्हाला, मी जेव्हा दिल्लीमध्ये UPSCचा क्लास करत होतो, आता माझ्याबद्दल बऱ्याच लोकांना माहित आहे की ऑलरेडी मी UPSCची तयारी करत होतो, अनेक परीक्षांचा पास होण्याचा आणि परीक्षा देण्याचा अनुभव आहे, आणि म्हणून तर हे शिवधनुष्य मी पेलतोय किंवा उचलतोय की जो इतिहास हा विषय ऑप्शनल शिकवण्याचं धाडस करू शकतो. आणि गंमत सांगतो तुम्हाला, शिकवता येतंय म्हणून शिकवणं वेगळं आणि अनुभवातून शिकवणं हे वेगळं असतं, आणि म्हणून याचा अनुभव पण आहे आणि शिकवता येतं हे तुम्ही सगळ्यांनी मला शिक्का मारलेलाच आहे, आणि म्हणून हा ऑप्शनलचा विषय मी इथं शिकवतोय. तर सर्वात महत्वाचं की आम्ही जेव्हा खान स्टडी ग्रुपमध्ये KSG हे मुखर्जी नगरमध्ये आहे, GTB नगरला यांचा क्लास आहेत, गुगल सर्च करा खान स्टडी ग्रुपमध्ये. 2012 पासून 2015च्या सुरुवातीपर्यंत मी या ठिकाणी क्लास केला होता. साधारणतः 1.5 वर्ष क्लास चाललेला होता, आणि हेमंत झा यांच्याकडे मी हिस्ट्री ऑप्शनल केलेला होता. आता मणिकांत सिंग आलेले आहेत, तर त्यावेळी बाप माणूस होता इतिहासातला हेमंत झा सर, आणि त्यांच्याकडे ऑप्शनल केलंय. मी आणि माझे मित्र, जे मित्र आता हैदराबाद या ठिकाणी असिस्टंट कमिशनर आहेत, IRS ऑफिसर आहेत, अनेक मित्र आहेत. त्यापैकी एक उदाहरण सांगितलं, ते इंजिनिअरिंगचे होते, तरी पण त्यांनी हिस्ट्री ऑप्शनल केला होता आणि तोही यांच्याकडे केला होता, आम्ही दोघांनी. आता सांगायचा उद्देश की जेव्हा आम्ही इथं खान स्टडी ग्रुपमध्ये क्लास करत होतो, तर त्यावेळी पहिल्याच लेक्चरमध्ये आमच्याकडून त्यांनी सिलेबस पाठ करून घेतला होता. म्हणजे 2 ते 3 दिवस आमचे सिलेबस UPSCचा पाठ करण्यामध्ये गेले होतं. त्याचं त्यांनी विश्लेषण दिलं होतं, म्हणून तुम्ही पण सिलेबस पाठ करून ठेवा. मग गट ब असो, क असो किंवा सरळ सेवापासून UPSC कोणतीही परीक्षा असो, सिलेबस पहिला पाठ करायचे. त्याचे फायदे सांगतो. सिलेबस जर पाठ केला तर तुमचा साधारणतः 20% अभ्यासक्रम ह्या सिलेबस कव्हर करतो. फक्त कसा, तुम्हाला काहीच माहिती नाही, परंतु फक्त सिलेबस जरी वाचला तर सिलेबस कोडिंग आणि डिकोडिंग मध्ये असतो, आणि मुद्दे आणि मुख्य मुद्दे आणि त्याच्यातले सब पॉइंट्स ह्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर त्याच्यातून तुमच्या डोक्यातल्या फाईल ऑटोमॅटिक ओपन होतात की या गोष्टी आपण इयत्ता 10वी किंवा 12वी पर्यंत शिकलेलो आहोत. आणि म्हणूनच हा सिलेबस जर पाठ केला तर 20% अभ्यासक्रम तुमचा त्या त्या विषयाचा होऊन जातो. म्हणून सिलेबस काय करा, पाठ करा, ही माझी सगळ्यांना विनंती राहील. आणि हे आमच्याकडून दिल्लीमध्ये 2012-13 मध्ये सगळ्या गोष्टी करून घेतल्या होत्या. तो अनुभव मी फक्त इथे शेअर केला. बाकीच्या गोष्टी शेअर करण्यापेक्षा तुम्ही सगळेजण सुज्ञान आहात आणि जाणकार आहात. बघा, आता इतिहास या विषय बद्दलचे अनेक गैरसमज आहेत. आता हे सगळे गैरसमज कोणकोणते आहेत आणि त्याचबरोबर ह्या गैरसमजावरती आपण कशा पद्धतीनं सोल्युशन सुद्धा देणार आहोत, तर हे आपल्याला पुढे बघायचं, म्हणून लेक्चर शेवटपर्यंत बघायचं आहे. तर इतिहासाबद्दलचे गैरसमज, कमी मार्क्स देतो, हा कोणी पसरवला माहित नाही. ज्यांना अभ्यास करायला अवघड जातो, ज्यांना शिकवता येत नाही, आणि ज्यांनी पहिल्यापासून आपल्या बॉडीमध्ये एक रसायन तयार केलेलं असतं की हा विषय खूप अवघड आहे, हा माझ्याकडून होणार नाही. म्हणजे हत्तीचं पिल्लू जेव्हा एका दोरीला बांधून खुंटीला बांधलेलं असतं, पायाला बांधून, तर त्याला कळतं की आपल्या कॅपॅसिटीपेक्षा बाहेरच आहे, आपल्याकडून निघणार नाही, म्हणून ते काय करतं, हळूहळू प्रयत्न करायचं सोडूनच देतं, आणि त्याच्या बॉडीत एक रसायन तयार होतं की ये मेरे बस की बात नाहीये, म्हणून हे माझ्या कक्षेच्या बाहेरचं आहे. अशा पद्धतीचा ज्यांनी विचार केलेले असतात तर त्या सगळ्यांनी कमी मार्क्स मिळतात. हा एक अशा प्रकारचा फुगा फोडलेला असतो किंवा फुगा उडवलेला असतो. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचा, याच्यामध्ये वर्ष आणि सणावळ्या ह्या खूप कठीण जातात असं बऱ्याच लोकांचं मत असतं. परंतु जर तुमचा जन्म 1990चा असेल तर 1890 मध्ये काय झालं, 1790 मध्ये काय झालं, किंवा तुम्ही जर 1980ला जन्म घेताय, 1990 ला जन्म घेताय आणि त्याचबरोबर आता परीक्षा देताय, तर याच्यामध्ये 1990 नंतर तुमच्या आयुष्यातले टप्पे तुम्हाला कसे लक्षात राहतात की या पद्धतीनं असं क्रोनॉलॉजिकली प्रत्येक वर्षाचा टप्पे जर तुम्ही लक्षात ठेवत असाल तर इतिहास लक्षात ठेवायला अवघड काहीच नाही ना. म्हणून सांगायचा विषय हा आहे की सणावळ्या जर तुम्हाला खूपच कठीण जात असतील तर एकदा हा प्रयोग करून बघा. 1900 पासून 1901, 2, 3, 4 असं करत 1910 पर्यंत जेवढ्या घटना या 10 वर्षात घडलेल्या आहेत, तर तेवढ्या सगळ्या घटना इतिहासाचं एक पुस्तक समोर ठेवा आणि त्या सगळ्या घटना लिहिण्याचा प्रयत्न करा.
बघा मी सांगतो, असा प्रयोग जर तुम्ही 1900 पासून 1910 पर्यंत केलं, असंच तुम्ही जर 50 वर्षाच्या घटना एकत्र लिहिण्याचा जर प्रयत्न केला तर 100% सांगतो इतिहासासारखा सोपा विषय दुसरा कोणताच नाही. प्रयोग करून तरी बघा. माझं काम सांगणं आहे आणि तो सोपा कसा आहे, अवघड कसा नाही आणि गैरसमज कसे पसरलेले आहेत हे सांगणं आहे. बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्ही प्रयोग केल्यानंतर तुमच्या लक्षात येणार आहे. नंतर अजून एक आहे, पाठांतर जास्त करावं लागतं. पाठांतराची झिरो गरज आहे. कोणी फसवी अफवा पसरवली की इतिहास पाठांतर करावं लागतं. इतिहासाचं मिनिंग काय आहे? इतिहासाचं मिनिंग काय आहे बघा. समजलं इतिहासाचं मिनिंग काय आहे? इतिहासाचं मिनिंग हिस्ट्री म्हणजे ही स्टोरी आणि ही कथा आहे. आणि कथा कधी पाठ करावी लागते का हो? नसेल तर मग वेडेची जत्रा भरून जाते आपल्याला आपल्या अवतीभोवती. ज्यांनी सांगितलंय किंवा ज्यांनी हा विचार केलाय की इतिहास पाठांतर करावं लागतं, सनावळ्या खूप कठीण जातात, मार्क्स कमी येतात, तर हा सगळ्या वेड्यांची जत्रा आहे, वेड्यांचा बाजार आहे. म्हणजे सांगायचंय की ही स्टोरी आहे, हा पाठांतराची बिलकुल गरज नाही तुम्हाला. आणि म्हणूनच इतिहास जर स्टोरी आपल्यामध्येच असेल म्हणजेच पाठांतराची बिलकुल गरज नाही. त्याच्यानंतर याच्यामध्ये वर्ष आणि व्यक्ती ह्या खूप येतात, यस मान्य आहे. परंतु एका व्यक्तीनं एक 4-5 कामांच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच काम केलेलं नसतं. म्हणजेच समाजसुधारक घ्या किंवा स्वातंत्र्य चळवळीतील काही लीडर्स घ्या किंवा इंग्रज घ्या, तर यांनी काय केलेले तर त्यांच्यासाठीचा एक कालावधी ठरलेला होता आणि त्या कालावधीच्या बाहेर ते जातच नाहीत. उदाहरण सांगायचं तर लॉर्ड कर्झन यांच्याबद्दलची माहिती सांगायची झाली तर 1899 मध्ये लॉर्ड कर्झन भारतात आला आणि 1905 मध्ये तो भारतातून निघून गेला. तुम्ही 1905 पर्यंतच लॉर्ड कर्झनला शिकू शकता. 1905 नंतर लॉर्ड कर्झन हा तुमच्या आयुष्यात नाही तर इतिहासातूनच गायब होऊन जातो. भारतीय राष्ट्रीय चळवळीचा इतिहास आहे, त्या इतिहासातून कर्झन गायब होतो. मग मी काय म्हणतो, एखाद्या व्यक्तीसाठी एवढाच कालावधी जर दिला असेल तर तेवढा वाचायला हरकत काय आहे? कारण का तर आपण दिवसभराच्या अनावश्यक गोष्टी जशा पद्धतीने आपण आपल्या डोक्यामध्ये घेतो आणि विनाकारांचं टेन्शन घेत असतो, तसंच इतिहासामध्ये अनावश्यक न घेण्यापेक्षा आपण जे गोष्टी पाहिजेत, ज्या गोष्टींची गरज आहे तेवढ्याच गोष्टी मर्यादित स्वरूपात असतात. प्रत्येक व्यक्तीचा एक कार्यकाळ ठरलेला असतो आणि त्या कार्यकालावधीमध्ये ह्या घटना घडत असतात. तो त्याची बॉर्डर कधीच क्रॉस करत नाही. मग तुम्ही अति विचार करून इतिहासाला अनेक गैरप्रकारामध्ये किंवा गैरसमजुतीमध्ये का घेऊन जाता, अशा प्रकारचे आरोप होत आहेत. त्याच्यानंतर मोठा विषय आहे, परंतु याच्यावरती एक कोट सांगतो, जो माणूस इतिहास विसरतो तो कधीच इतिहास घडवू शकत नाही, हेही लक्षात ठेवा. आणि म्हणून विषय जरी मोठा असला तरी एक उदाहरण सांगतो की या मोठ्या विषयामध्ये काय आहे. तुम्हाला पूर्वीच्या लोकांनी किंवा पाठीमागच्या कालावधीमध्ये ज्या चुका झालेल्या आहेत, ज्या गोष्टी घडायला नको होत्या त्या गोष्टी आता घडू नयेत याच्यासाठी इतिहास मदत करतो. चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत, याच्यापेक्षा अजून चांगल्या गोष्टी कशा करता येऊ शकतात याच्यासाठी इतिहास आपल्याला अति जास्त मदत करतो. इतिहास खूप सोपा आहे. म्हणजेच 18व्या शतकामध्ये इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन युरोप खंडामध्ये सुरू होतं किंवा 1917च्या दरम्यान रशियामध्ये क्रांती होऊन जाते किंवा फ्रेंच रिव्होल्यूशन 1789 मध्ये होऊन जातं. स्वातंत्र्याचा जाहीरनामा अमेरिकेमध्ये येऊन जातो. मग जपानची क्रांती होते, रशियामध्ये क्रांती होते, चीनमध्ये क्रांती होते आणि भारतात 1947 ला भारतामध्ये स्वातंत्र्याची चळवळ अगदी समाप्तीकडे येत असते आणि ब्रिटिशांचा कार्यकाळ संपत असतो. यातून शिकण्यासारख्या किती गोष्टी आहेत. मग महात्मा ज्योतिबा फुलेंपासून शाहू महाराजांपर्यंत आणि घटनाकारांपासून आपल्याला सयाजीराव गायकवाड यांच्यापर्यंत यांनी किती काम केलं होतं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला प्रेरणादायी ठरतात. आणि म्हणून इतिहास मोठा जरूर आहे, पण तुम्हाला आयुष्यामध्ये काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे, म्हणजेच ह्या सगळ्या गोष्टी इतिहास सोपा करून देतो. म्हणून इतिहास सोपा आहे, हा गैरसमज तुमचा दूर करून टाका. त्याच्यानंतर अवघड विषय आहे, अवघड नाहीच आहे. स्वतःमध्ये कथा आहे, स्वतःमध्ये स्टोरी आहे, फक्त त्याला व्यवस्थित तुम्हाला विणता आलं पाहिजे, बांधता आलं पाहिजे, लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजेच काय आहे तर इतिहास सोपा काय आहे तर काहीतरी घडलेलं आहे, मग का घडलं, ठीक आहे, दुसरं कसं घडलं आणि या घडण्याचा क्रम कोणता होता, झाला एवढाच इतिहास आहे, याच्या बाहेर इतिहास जात नाही. म्हणून हा विषय अवघड नाही राजानो, हा विषय सर्वात सोपा आहे. लक्षात आलं, का घडलं, कसं घडलं आणि त्याचा क्रम कसा होता. मग या क्रमामध्ये वर्ष, व्यक्ती, ठिकाण आणि ह्या सगळ्या गोष्टी अनुक्रमे येऊन जातात. म्हणून एवढे जे इतिहासाबद्दलचे गैरसमज आहेत तर ते गैरसमज मी दूर करण्याचा निश्चित इथं प्रयत्न केलेला आहे. मला अपेक्षा आहे
की इतिहासाबद्दलचे गैरसमज आता तुमचे काही प्रमाणात दूर झाले असतील. मी म्हणत नाही की 100% तुमचे व्हायलाच हवे आहेत, परंतु अजून मी याच्या पुढे काही तथ्य सांगणार आहे ज्याच्यातून तुम्ही इतिहासाकडे बघण्याचा तुमचा अँगल, तुमचा व्ह्यू आणि तुमचा दृष्टिकोन 100% बदलणार आहे. आता आपल्या पुढच्या भागाकडे आपण वळतोय की इतिहास हा विषय का सोपा आहे. वैकल्पिक विषय म्हणून कोणताही घ्यायचा आहे, परंतु कोणताही घेण्याच्या अगोदर मी काही पॅरामीटर्स तुमच्यासाठी बनवलेले आहेत. मग पॅरामीटर्स कोणकोणते आहेत, आता या सगळ्या गोष्टीतून तुम्हाला वैकल्पिक विषय कोणता घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण आपल्या विषयाकडे वळणार आहोतच. बघा, पहिला आता हे पॅरामीटर्स आहेत ऑप्शनल विषयासाठी. एवढे सगळे पॅरामीटर्स तुम्ही याच्या अगोदर कधीही ऐकलेले नाहीत. हे फक्त आणि फक्त पहिल्यांदाच मी तुम्हाला सांगतोय आणि हा अभ्यास करून सांगतोय की एवढे पॅरामीटर्स लावल्यानंतर जो विषय तुम्हाला योग्य वाटतो तो तुम्ही निवडायचा आहे. मी फक्त इतिहास विषय चांगला का आहे आणि या सगळ्या पॅरामीटर्स मधून पुढे येणारा विषय जो इतिहास आहे तर तोच सांगणार आहे, परंतु तुम्ही स्वतःचा सदसद विवेक बुद्धीचा वापर करायचा आहे तुमचा ऑप्शनल आणि आवडीचा विषय निवडण्यासाठी. परंतु मी इथे पॅरामीटर्स हे तुमचा ऑप्शनल विषय निवडण्यासाठी फायदेशीर आहे. हे बघा, सर्वात पहिली गोष्ट की तुमचा इंटरेस्ट पाहिजे, तुम्हाला त्या विषयाची आवड पाहिजे आणि त्या आवडीनुसार तुम्ही लिहू शकता, अभ्यास करू शकता आणि शिकू शकता. पहिला पॉइंट आहे तुमचा इंटरेस्ट, युअर इंटरेस्ट, तुमची आवड पाहिजे. नंबर 2, तो विषय स्कोरिंग असला पाहिजे. विषय आवडतोय, विषय खूप सोपा आहे, पण त्या विषयाचे मार्क जर येत नसतील तो विषय तुमच्या आणि कोणाच्याच काही कामाचा नाही, म्हणून सब्जेक्ट हा स्कोरिंग असला पाहिजे. नंबर 3, या विषयामध्ये नो R&D, रिसर्च अँड डेव्हलपमेंट त्या विषयामध्ये नसायला पाहिजे. जो विषय पहिल्यापासून जशाचा तसा आलेला आहे असाच विषय असेल तर अतिशय तुफान फायदा होतो. 750 पैकी तुम्हाला 600 मार्कापर्यंत ची मजल मारता येते या नो R&D या बेसिसवरती. म्हणून 3 नंबरचा पॉइंट, याच्यामध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंट 0 म्हणजेच काय. एक उदाहरण जर सांगायचं म्हटलं तर आपण इतिहास या विषयाकडे जाऊया. इतिहास या विषयामध्ये जर 1897 मध्ये प्लेगची साथ आलेली होती तर प्लेगच्या साथीवरती तुम्ही वर्ष बदलू शकत नाही किंवा इथं आलेला रॅन आणि आयस्ट बदलू शकत नाही किंवा चाफेकर बंधूंनी केलेली हत्या बदलू शकत नाही. परंतु तुमच्या PSIR विषयामध्ये आर्टिकल 21 च्या ऐवजी आर्टिकल 20 जर झालं तर तुमचं उत्तर टोटली चुकीचं जातं, टोटली अपोजिटला जातं आणि तुमचे मायनस मध्ये मार्क जायला इथं कमी पडत नाही. हे सगळे तथ्य आहेत इतिहास या विषयाबद्दलचे. म्हणून सर्वात महत्त्वाचा की R&D, तुम्ही PSIR घेताय, तुम्ही सोशियोलॉजी घेता, तुम्ही अँथ्रो घेता, तुम्ही मराठी लिटरेचर घेता, पण याच्यातला PSIR ची गंमत सांगतो. तुम्ही 2 दिवस जर न्यूजपेपर नाही वाचला ना तर तुमचे कित्येक मार्कांचं नुकसान होऊ शकतं. कारण त्याचं असं आहे की या पेपरसाठी, या विषयासाठी डेली अपडेट तुम्हाला राहावं लागणार आहे आणि आपल्याला पेपर वाचण्याची सवय नाही. ना लोकसत्ता वाचता, ना महाराष्ट्र टाइम्स वाचता, ना सकाळ वाचता, ना हिंदू वाचता, ना इंडियन एक्सप्रेसचा आपला काही संबंध नाही. असं वाटतं की इंडियन एक्सप्रेस नावाचा एक काल्पनिक न्यूजपेपर आहे की काय, हिंदू नावाचा पेपर फक्त UPSC वाल्यांसाठीच काढलेला आहे की काय. आणि लोकसत्ता पेपरचा आम्ही लोकांनी, माझा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ, जो पेपर वाचनाचे महत्त्व हा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नसाठीच मी अनुसरून तो व्हिडिओ अनेक वर्षांपूर्वी बनवला, तर तो नक्कीच बघायला विसरायचा नाही. त्याच्या लिंक्स खाली दिलेल्या आहेत. हे सगळे पेपर आपल्यासाठी मदत करतात हे आपल्याला कळतच नाही. म्हणून यातला एखादा जर कंटेंट तुमचा राहिला तर तो विषय आणि त्या विषयाचे मार्क तुमचे बुडू शकतात. नंबर 4चा मुद्दा आहे की ट्रॅडिशनल कन्सेप्ट असायला पाहिजेत. याच्यामध्ये नवीन काहीच ऍड नकोय. ह्या सगळ्या परंपरागत आलेल्या घटना असायला पाहिजेत. याच्यामध्ये बदल नकोय. याच्यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचं अशा कोणत्याही रिसर्च अँड डेव्हलपमेंट टाईप असं काही नसायला पाहिजे. नंबर 5चा आहे तो विषय तुम्हाला सहजासहजी त्याचे संदर्भ उपलब्ध व्हायला हवेत, म्हणजे इझी सोर्सेस अवेलेबल हवे आहेत. हे संदर्भ जर एवढे साधे सोपे उपलब्ध मिळाले तर तुम्हाला अभ्यास करायला मजा येते. नसेल तर तुम्ही इंग्लिश टू मराठी करताय, हिंदी टू मराठी करताय किंवा हिंदी टू मराठी टू इंग्लिश करताय तर याच्यामध्ये तुमची एनर्जी वेस्ट जाते. आणि म्हणून तुम्ही ज्या लँग्वेजमध्ये उत्तर लिहिणार आहात, ज्या लँग्वेजमध्ये अभ्यास करणार आहात तर त्या लँग्वेजमध्ये संदर्भ ग्रंथ हे सर्वात जास्त अवेलेबल पाहिजेत, तरच तुमचा अभ्यास हा चांगल्या पद्धतीचा होतो, इफेक्टिव्ह होतो. सो इझी सोर्सेस अवेलेबल पाहिजेत. नंबर 7चा पॉइंट आहे सब्जेक्ट एक्सपर्ट पाहिजे. बघा, गंमत अशी आहे की MPSC मध्ये बोटावर मोजण्या इतपत शिक्षक आहेत ज्यांनी UPSCचा प्रॉपर अभ्यास केलेला आहे, ज्यांनी दिल्लीमध्ये क्लास केलेले आहेत, ज्यांनी UPSCचे पेपर लिहिलेले आहेत. हे खूप कमी लोक आहेत आणि कमी लोक जेवढे आहेत ना तर हे एवढीच लोक आहेत.
विशेष म्हणजे की मला शिकवता येतं म्हणजे मी ऑप्शनल पण शिकवतो, हा जर मुद्दा घेऊन एखादा शिक्षक जर शिकवत असेल आणि तयारी करून घेत असेल तर तो स्वतःही खड्ड्यात जातो आणि अनेक लोकांचं नुकसान करायला तो जबाबदार असतो. म्हणून सब्जेक्ट एक्सपर्ट असायला पाहिजे तो विषय. तुम्ही ऑप्शनल कोणताही घ्या, तुम्ही शिका कोणाकडूनही, पण माझी एक अट आहे त्याच्यासाठी की त्या माणसाला त्या शिक्षकाला UPSCचा अनुभव पाहिजे, तो मॅच्युअर पाहिजे, त्याच्यामध्ये हाऊ टू हँडल दी सिच्युएशन ह्या कन्सेप्ट क्लिअर करण्याची क्षमता असायला पाहिजे. UPSCचा किमान 1-2 अटेम्प्ट्स दिले पाहिजेत आणि त्याचबरोबर लिखाण करण्याचा आणि उत्तर लिहिण्याचा अनुभव पण पाहिजे. UPSCचा क्लास केला असेल तरी बेटर आहे, परंतु तुम्ही जर सरळ सेवा, पोलीस भरती, कंबाईनची तयारी करणाऱ्या पैकी असाल आणि तुम्ही जर पॅटर्नमध्ये घुसत असाल तर तुमच्यासहित त्या शिक्षकासहित मुलांना सुद्धा ती गाडी घेऊन खाली जाते. आणि म्हणून सब्जेक्ट एक्सपर्ट हा तुमच्याकडे असायला पाहिजे. हा पॉईंट जो आहे ना, तर या पॉईंटला मी सर्वात जास्त इम्पॉर्टन्स मानतो. कारण का, तर याच्याशिवाय आपला विषय कंप्लीट होत नाही आणि त्याच्याशिवाय तो विषय समजणार पण नाही समजला की तुम्हाला मार्क मिळणार नाहीत. याच्यानंतर 7 नंबरचा पॉईंट आहे स्टँडर्ड मटेरियल असायला पाहिजे. बघा, इझी सोर्सेसमध्ये गंमत सांगतो, भारतात आणि जगात सर्वात जास्त पुस्तकं जर कोणत्या विषयाचे असतील, इतिहासाची पुस्तकं आहेत. बाकीचा सगळा हा चेंडू कोणत्या ऑप्शनला घ्यायचा आहे हा तुमच्या कोर्टामध्ये दाखल झालेला आहे. स्टँडर्ड मटेरियल असलं पाहिजे. म्हणजे पॉलिटी किंवा राज्यव्यवस्था विषय घेत आहे तर एम लक्ष्मीकांत असेल, DD बसू असेल किंवा कोशांबे असेल तर यांच्यासारख्या पुस्तकांची पारायणं झाली पाहिजे तुमची. मी संदर्भ ग्रंथ कोणते सांगितले याला अनुसरून तुम्ही आपलं ॲनालिसिस करायचे की आपण काय वापरतोय. आता याच्यामध्ये स्टँडर्ड मटेरियल म्हणून जर तुम्ही हिस्ट्री घेत असाल तर RS शर्मा, सतीशचंद्र, बिपिनचंद्र, रामचंद्र गुहा आणि त्याचबरोबर रोमिला थापर पासून स्पेक्ट्रम हे पुस्तकं तुम्ही वापरताय का, वापरलेच पाहिजेत. आणि संदर्भ ग्रंथांच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संदर्भ ग्रंथ हेच सांगणार आहे. त्याच्यानंतर 8 नंबरचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की जो ऑप्शनल विषय तुम्ही निवडताय तर तो तुम्हाला पूर्व परीक्षेमध्ये कामी असला पाहिजे, मुख्य परीक्षेमध्ये कामाला आला पाहिजे, GS1 मध्ये मुख्य परीक्षेमध्ये GS1 ला आला पाहिजे आणि त्याचबरोबर ऑप्शनलमध्ये. आणि त्याच्यानंतर हा विषय तुम्हाला एसे या कंटेंटमध्ये सुद्धा तुम्हाला तो उपयोगी आला पाहिजे. एवढ्या प्रकारामध्ये म्हणजे 4 टप्प्यामध्ये त्या विषयाचं महत्त्व आणि त्याचा उपयोग झाला पाहिजे असाच विषय निवडायचा आहे. आता अँथ्रोपोलॉजी घेतात कोणी मराठी लिटरेचर घेतात. मराठी तर आपल्याला क्वालिफाईंग दिलेलं आहे आणि मराठी घेऊन तुम्ही टाइम वेस्ट घालवताय, अँथ्रो घेऊन तुम्ही टाइम वेस्ट घालवताय. सोशोलॉजीचा फक्त निबंधामध्ये उपयोग होतो. PSIR, हिस्ट्री, जिओग्राफी, इको ह्या सगळ्या विषयाचं तुम्हाला GS1, 2, 3 मध्ये कामी येतो, पूर्व परीक्षेला कामी येतं आणि ऑप्शनलमध्ये कामी येतं. म्हणून असाच विषय निवडा की जो विषय एकदा केल्यानंतर तुमच्या पूर्व आणि मुख्यला अजिबात करण्याची गरज नाही किंवा पूर्व आणि मुख्यमध्ये ऑप्शनलचा एक पेपर कव्हर होतो. एवढ्यापर्यंत मी तुम्हाला समजावून सांगण्याची आता त्याच्या पुढची सीमा संपलेली आहे. याच्यानंतर 9 नंबरचा मुद्दा आहे एसे. निबंध लेखनामध्ये GS1, 2, 3 आणि सोशोलॉजी यांचा उपयोग होतो. त्याचबरोबर चालू घडामोडी, करंट अफेअर्स याचा सुद्धा तुमच्या या पेपरमध्ये उपयोग होणार आहे. म्हणून एसे मध्ये नंबर 10चा मुद्दा आहे की बुक्स, नोट्स अवेलेबिलिटी पाहिजे. बघा, संदर्भ ग्रंथ तर खूप सारे असतात, पुस्तकं तर एवढी ढिगाने पडलेली आहेत, परंतु त्यातून आपल्याला नेमकं एक्सपेक्टेड काय आहे, त्यातून इम्पॉर्टंट काय आहे हा सांगणारा एक विशेष म्हणजेच एक्सपर्ट तुमच्याकडे पाहिजे. आणि त्याचबरोबर त्याच्या किंवा अनेक विषयाच्या काही लोकांनी नोट्स बनवलेले असतात तो विषय सोपा करून. आणि म्हणून ह्या नोट्स आणि बुक्स याची अवेलेबिलिटी असेल तर तो विषय तुम्हाला सांगायला, घ्यायला आणि समजायला, लिहायला सोपा वाटून जातो. आणि सर्वात महत्त्वाचा आणि शेवटचा 11 नंबरचा पॉईंट आहे की तुमच्या इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा हा विषय तुम्हाला उपयोगी पडला पाहिजे. सो पॅरामीटर्स फॉर ऑप्शनल हे एवढे पॅरामीटर्स आहेत ऑप्शनलसाठी आणि यातले काही पॅरामीटर्स म्हणजे सगळेच्या सगळे हिस्ट्री आणि हिस्ट्रीसाठीच लागू होतात. परंतु गंमत सांगतो की एवढे जर पॅरामीटर्स लावून तुम्ही जर याच्या व्यतिरिक्त एखादा विषय घेत असाल तर पुढच्या काही वर्षामध्ये 100% सांगतो तुम्हाला ह्या विषयाकडेच परत एकदा वळावं लागणार आहे. म्हणून का त्याची तयारी आतापासूनच करू नये, म्हणून आतापासूनच असाच विषय निवडा जो तुम्हाला पूर्व, मुख्य, मुलाखत आणि त्याच्यानंतर एसे पासून ह्या प्रत्येक टप्प्यावरती तुम्हाला कामी आला पाहिजे. आणि म्हणून ह्या सगळ्यामधून मला एकच विषय दिसतो आणि तो विषय म्हणजेच कोणता आहे तर UPSCला भारतात सर्वात जास्त घेतला जाणारा
आणि सर्वात लोकप्रिय असणारा विषय जो कधीच बदलत नाही तो म्हणजेच कोणता असेल तो इतिहास आहे। आणि म्हणून एवढे पॅरामीटर्स लावलेले आहेत, तर वेगवेगळ्या विषयासाठी तुम्ही लावा, तुमचा विषय निवडण्याची ही संधी तुम्हाला आहे, परंतु इतिहास विषय याच्यातून मला एकच दिसतो आणि तो हिस्ट्री आहे। सो एवढे पॅरामीटर्स खूप इम्पॉर्टंट आहेत, तर तुम्हाला याची मदत होणार आहे। आता याच्यानंतर बघा इतिहास विषय सोपा असण्याची कारणं आणि त्याची तथ्य मी तुम्हाला सांगणार आहे। बघा खूप महत्त्वाचं आहे, इथून पुढे चांगलं लक्ष द्यायचं आहे। इथं एमपीएससी आणि यूपीएससी अर्थात एमपीएससीचा नवीन पॅटर्न आहे म्हणून आपण एमपीएससी बद्दल बोलतोय। एमपीएससी साठी इतिहास हा पर्यायी अर्थात वैकल्पिक विषय म्हणून का निवडावा, ऑप्शनल विषय म्हणून का निवडावा, तर परीक्षेसाठी इतिहास हा सर्वाधिक लोकप्रिय विषयांपैकी एक आहे आणि त्याची निवड करण्याची महत्त्वाची कारणं आपण इथं खाली दिलेली आहेत। नंबर 1, पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी तो विषय आपल्याला आपल्या उपयोगाचा आला पाहिजे। नंबर 2, स्पष्ट आणि निश्चित अभ्यासक्रम आहे जो आपल्याला कधीच बदलत नाही, लक्षात घ्या, कधीच बदलत नाही असा अभ्यास आहे आणि म्हणूनच हा इतिहास विषय आपल्याला उपयोगाचा ठरतोय। नंबर 3, कोणत्याही पार्श्वभूमीच्या विद्यार्थ्यांना हा विषय सोपा जातो, कोणत्याही पार्श्वभूमीचा मुलगा असो, कोणी असो, मग तो इंजिनियर असो, डॉक्टर असो किंवा फॉरेस्टवाला असो किंवा कोणत्याही ब्रँचचा मुलगा असो, तर त्याच्यासाठी हा विषय अतिशय सोपा ठरणार आहे। नंबर 4, उत्तर लेखन कौशल्य सुधारतं। नंबर 5, मुलाखत इंटरव्ह्यूसाठी उपयुक्त ठरतो आणि नंबर 7, प्रेरणादायक आणि राष्ट्रभक्तीचा स्रोत म्हणून आपण इतिहासाकडे पाहतो। म्हणून भारतामध्ये सर्वात जास्त लोकप्रिय विषय जर कोणता असेल तर तो विषय आहे इतिहास आणि हा इतिहासाचा विषय तुम्हाला तुमचा इतिहास घडवण्यासाठी बनवण्यासाठी 100% मदत करणार आहे। बघा याच्यातले जे 7 मुद्दे आहेत, ह्या 7 मुद्द्यांचं आपण विश्लेषण पुढच्या काही भागामध्ये करणार आहोत, तर इथून पुढे खूप महत्त्वाचा पार्ट सुरू होतोय, त्याच्यामुळे लेक्चर शेवटपर्यंत बघा। एवढं लेक्चर बघितल्यानंतर तुम्हाला ऑप्शनल विषय कोणता घ्यायचा आहे, तर याचे जे प्रश्न पडले होते, तर इतिहास का घेऊ नये आणि ऑप्शनल विषय कोणता घ्यावा, ह्या 2 प्रश्नांचे सविस्तर उत्तर देण्यासाठी आजचं लेक्चर माइलस्टोन असणार आहे, म्हणून शेवटपर्यंत बघायचं आहे। आणि जर पहिल्यापासूनचा एक डायलॉग, जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण ऑप्शनल आणि गट ब क याची तयारी तर आपण करून घेतोयच, पण याच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचा हा विषय सोपा करण्याची जबाबदारी माझ्यावरती आलेली आहे। अनुभव आणि त्याचबरोबर अकॅडमिक ह्या सगळ्या गोष्टीमधून मी तुम्हाला हा विषय अगदी शेवटपर्यंत मदत करणारे, साथ देणारे, सोबत देणारे। मग बघूया की हा सगळा हट्ट आता ऑप्शनल विषयाच्या आपल्या बॅचेस हिस्ट्री बाय सचिन गुडिक ॲप्लिकेशनमध्ये ऑलरेडी सुरू झालेली आहे। त्याच्यानंतर ऑप्शनल जस्ट आहे तर तशाच पद्धतीनं GS1 मध्ये जेवढा अभ्यासक्रम आहे, आर्ट, कल्चर, मॉडर्न आणि त्याचबरोबर एन्शियंट मेडिवल जो काही सिलेबस येतो, तर तो सगळा सिलेबस आपण GS पेपर 1 मध्ये घेतोय आणि इथं ऑप्शनल तर ह्या दोन्ही विषयाच्या बॅचेस आपल्या ॲप्लिकेशनमध्ये आहेत। हा झाला थोडा प्रमोशनचा पार्ट। ऑप्शनल विषय आपण शिकवतोय, GS विषय आपण शिकवतोय, मी माझा अनुभव UPSC करत असतानाचा आणि लिहिण्याचा हा सगळा ह्या दोन्ही बॅचेसमध्ये मी ओततोय, ज्याचा फायदा तुम्हाला 100% होणार आहे। आपण महत्त्वाच्या पहिल्या पॉइंटकडे जातोय। पहिला पॉइंट काय आहे, तर पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी उपयुक्त। बघा प्रिलिम्स मध्ये आपल्याला उपयुक्त येतो, इतिहास विषय आहेच ऑलरेडी, एन्शियंट मेडिवल, मॉडर्न आणि त्याचबरोबर सोशल रिफॉर्मर, एवढे 4 पार्ट आपल्याला प्रिलिम्स मध्ये येतात। मेन्स मध्ये आपला GS1 मध्ये येतो आर्ट, कल्चर आणि मॉडर्न, त्याचबरोबर अजून काही महत्त्वाचा पार्ट येऊन जातो जो इतिहासाचा सर्वात मोठा पार्ट आहे, कारण याच्यामध्ये GS मध्ये हिस्ट्री आणि जिओग्राफी 2च आहेत आणि हिस्ट्रीसाठी जास्त पॉइंट आहेत, जिओग्राफीसाठी कमी पॉइंट आहेत, म्हणून GS1 मध्ये इतिहास येतो। त्याच्यानंतर आपल्याला ऑप्शनल म्हणून इतिहास घेतल्यास अभ्यासामध्ये साम्य बघा आणि त्याच गोष्टींची पुनरावृत्ती होते आणि एकच घटना जर वारंवार येणार असेल, एकच घटना जर सारखी येत असेल, तर त्या गोष्टीचा नेहमी आपल्याला फायदा तोटा होण्यापेक्षा 100% फायदा होतो आणि म्हणून तीच गोष्ट प्रीला आहे, मेन्सला आहे आणि ऑप्शनल सब्जेक्टमध्ये येते आणि त्याचबरोबर एसे मध्ये येते आणि इंटरव्ह्यू मध्ये येते। तर ह्या सगळ्या गोष्टींचा एकंदरीत मिळून काय होणार आहे परिणाम, तर तो फायदा एवढ्यापर्यंत जातो आपल्याला। म्हणून नंबर 1 चा पॉइंट आहे की पूर्व, मुख्य आणि ऑप्शनल याच्यामध्ये 3-4 टप्प्यामध्ये आपल्याला हा विषय कामी येऊन जातो। यानंतर आपला महत्त्वाचा नंबर 2 चा मुद्दा आहे काय,
की स्पष्ट आणि निश्चित अभ्यासक्रम आहे. इतिहासाचा अभ्यासक्रम बदलतोय का? नाही. एखाद्या वेळी एखादी नवीन फिलॉसॉफर आला, नवीन तत्वज्ञानी आला तर सोशियोलॉजीमध्ये ॲड जातो. एखादा सुप्रीम कोर्ट किंवा राष्ट्रपतीनं नवीन कलम जर आणलं तर आपल्याला ती PSIR मध्ये जातं आणि स्वतःला अपडेट ठेवावं लागतं. याच्यात अपडेट काय ठेवावं लागतं? काहीच नाही, नथिंग. जो स्थिर आहे आणि त्याचबरोबर जो स्पष्ट आहे आणि स्थिर सुनिश्चित आहे तर तोच अभ्यासक्रम आपल्याला ट्रॅडिशनली करायचा आहे. आय मीन याच्यामध्ये नो R&D, इसमें रिसर्च एंड डेवलपमेंट कुछ भी नहीं है. जो है वही लिखना है हमको, इसलिए साधा सीधा आहे. ठीक आहे. तर इतिहासाचा अभ्यासक्रम निश्चित आणि पूर्वनिश्चित आहे, म्हणजे पहिल्यापासूनच ठरलेलं आहे, ज्या घटना अगोदरपासून घडलेल्या आहेत. त्यानंतर फारसे बदल होत नाहीत. फारसे म्हणण्यापेक्षा मी तर म्हणतो काय की याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचे काहीच बदल होत नाहीत. ज्या घटना त्या वर्षी ठरलेल्या झालेल्या आहेत तर त्याच घटना आपल्याला इथं व्यवस्थित फक्त मुद्देसूद मनाने क्रमाने लिहायच्या आहेत. त्यामुळं योग्य नियोजनाने या विषय करणं सोपं जातं आणि अतिशय सोपं जातं. तुलनेने सांगोपांग डेटा आणि आकडेवारी लक्षात ठेवणं कमी आवश्यक असतं. आता तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह मध्ये आकडेवारी आणि व्यक्ती कधी विसरला तरी चालतं, पण ऑब्जेक्टिव्ह मध्ये नाही चालत आहे. असं तुम्हाला कंपल्सरी त्यांची नावं लिहावी लागतात. पण इथं काय फायदा आहे माहिती आहे का, की तुम्ही त्याच्याशी संबंधित एखादी स्टोरी लिहिताय. बघा हिस्ट्रीमध्ये एखाद्या अँसरची तुम्ही अँसर लिहिताय, त्या अँसरमध्ये तुम्ही स्टोरी लिहिताय, तर या स्टोरीला लागून असणाऱ्या व्यक्ती, ह्या स्टोरीला लागून असणारे वर्ष, ह्या स्टोरीला लागून असणारं ठिकाण आणि कथेमध्ये थोडंफार कमी जास्तपणा अप्स अँड डाऊन्स चालतात. म्हणजेच तुम्हाला टोटल निगेटिव्ह मार्किंग होण्यापेक्षा काहीतरी प्लसच होऊन जातं. म्हणजेच याच्यामध्ये डेटा आणि आकडेवारी जास्त लक्षात ठेवणं गरजेचं नाही. लक्षात ठेवणार असाल तर त्याच्यासारखी उत्तम गोष्ट दुसरी कोणतीच नाही. म्हणून 2 नंबरचा पॉईंट काय आहे तर अभ्यासक्रम स्पष्ट आहे आणि निश्चित अभ्यासक्रम आहे जो बदलत नाही. हा 2 नंबरचा मुद्दा झाला. नंबर 3 ला काय येतं की कोणत्याही पार्श्वभूमीच्या विद्यार्थ्यांसाठी हा सोपा विषय आहे. तुमची पार्श्वभूमी कोणतीही असो, मग तुम्ही विज्ञानाचे असो शाखेचे, अभियांत्रिकी शाखा असो, वाणिज्य असो किंवा कला असो, किंवा याच्यामध्ये अजून एक जी राहिली तर ती आहे मेडिकल, अर्थात विज्ञानमध्ये येते पण याच्यामध्ये डॉक्टर्स घेऊ आपण. काही डॉक्टर्स सुद्धा तयारी करतात. बरं, याच्यामध्ये गंमत काय आहे माहिती आहे का, तर कोणत्याही विद्यार्थ्याला इतिहास समजायला सोपा जातो, कारण 10वी पर्यंत इतिहासाशिवाय तुमची 10वी आणि 12वी कंप्लीट होत नाही. इतिहासाशिवाय 10वी तरी कंप्लीट होत नाही जनरली. तुम्ही काही शिका अगोदर, आणि म्हणून पहिल्यापासून तुम्ही महात्मा गांधीजींना ओळखता जणू काही आपल्या आजोबांसारखेच आहेत. पहिल्यापासून तुम्हाला राग आल्यानंतर स्वतःमध्येच एक क्रांतिकारक तयार होतो आणि पहिल्यापासून आपण कोणाला तरी आपला शत्रू इंग्रज समजत असतो. अर्थातच हा इतिहास आपल्या रक्तामध्ये जन्माला आल्यापासूनच भिनून जातो आणि म्हणून इतिहास हा तुम्हाला तुमच्यापासून वेगळा कधीच करू शकत नाही तुम्ही. आणि म्हणून इतिहास विषय एवढा सोपा आहे. कोणत्याही शाखेच्या मुलांना सहजासहजी आपलासा वाटणारा, समजणारा हा विषय आहे. म्हणून इतिहास तुम्हाला मार्क देतो. नंतरचा मुद्दा आहे सांगोपांग आणि कथा स्वरूपातील विषय असल्यामुळं हा लक्षात ठेवणं खूप सोपं आहे ना. म्हणजेच उदाहरणार्थ रँड आणि त्याचा सहाय्यक, लष्करी सहाय्यक आयस्ट हा राणीनं व्हिक्टोरिया राणीचा हिरक महोत्सव साजरा करून गणेश खिंडीच्या मार्गातून येत असताना चाफेकर बंधूंनी एकाने आवाज दिला, इशारा केला आणि त्याच्यानंतर ह्या चाफेकर बंधूंपैकी 2 बंधूंनी आयस्ट आणि चार्ल्स रँड या दोघांवरती गोळीबार केला आणि गोळीबारानंतर वॉल्टर चार्ल्स रँड हा ससून हॉस्पिटलमध्ये भरती झाला आणि त्याचा सहाय्यक लष्करी अधिकारी जो होता तर आयस्ट हा जागेवरती मारला गेला. याला अनुसरून ह्या चाफेकर बंधूंना फाशीची शिक्षा दिली आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन विदा सावरकर आणि बाबाराव सावरकर यांनी मग वेगवेगळ्या संघटना सुरू केल्या, ज्याच्यामध्ये मित्रमेळा, अभिनव किंवा राष्ट्रभक्त समूह हा क्रम सांगितला मी. लक्षात राहिला. आणि म्हणूनच हा विषय कथा सांगितली आणि कथा स्वरूपातील विषय असल्यामुळं तो लक्षात ठेवायला खूप सोपा जातो. याच्या अगोदरच्या लेक्चर्स मधून तुम्हाला कथा समजल्या असतीलच. नंबर 4चा पॉइंट आहे की उत्तर लेखन
लेखन कौशल्य सुधारतं. कसं तर इतिहास घटनांचं विश्लेषण आणि साखळीबद्ध मांडणी आपल्याला शिकवतो. म्हणजे काय आहे की याच्यानंतर काय झालं, याच्यानंतर काय झालं, त्याच्यानंतर काय झालं, एक चेन सिस्टम सारखा आहे. म्हणजे ह्या घटना जर तुम्ही एकमेकांना जोडून लिहिल्या किंवा घटना एकमेकांना जोडण्याची कला जर तुमच्यामध्ये अवगत झाली तर तुमचं उत्तर लेखन कौशल्य सुधारतं. जो एक्झामिनर किंवा जो तपासणारा असतो तर यांना हे उत्तर लेखन कौशल्य आवडतं, वाचण्यासारखं आहे म्हणून तो वाचतो. पेपर आडवा न करता पेपर उभा करतो, वाचतो आणि वाचलेल्या पेपरवरती तुम्हाला चांगले मार्क्स देतो. ठीक आहे. याच्यानंतर नकाशे असतील, तक्ते आणि उदाहरणासह उत्तर लिहिता येतं. त्याच्यामुळे गुणवत्तापूर्ण उत्तर लेखन हे शक्य आहे. लक्षात ठेवा, मी एका कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर आहे आणि माझ्याकडे जेव्हा FY, SY, TY, MA फर्स्ट इयर सेकंड इयर यांचे पेपर, विद्यापीठाचे पेपर तपासायला येतात तर त्यावेळी मला कळून जातं की या मुलाने पेपर कसा लिहिलेला आहे. त्याचबरोबर आता सुरुवात झाली, मला इतिहास या विषयाचे ऑप्शनलचे काही क्वेश्चन माझ्याकडे पाठवतात. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डेमो दाखवतो की ते उत्तर लेखन किती उत्कृष्ट पद्धतीचं आहे आणि मुलांनी सुरुवात केलेली आहे. जर तुम्ही अजून केली नसाल तर तुम्ही ह्या स्पर्धेच्या अजून कितीतरी मागे आहात. म्हणून आजपासूनच तयारी करायला लागा. बघा, 4 मुद्दे आपण इथं समजावून सांगितले. 5 नंबरचा मुद्दा आहे की मुलाखतीसाठी अर्थात इंटरव्ह्यूसाठी हा इतिहास विषय उपयुक्त कसा आहे. तर इतिहासाच्या ज्ञानामुळे देशाच्या सांस्कृतिक आणि प्रशासकीय दृष्टिकोनाची आपल्याला चांगलं ज्ञान येऊ शकतं. कारण का तर प्रशासकीय दृष्टिकोन म्हणजे तुम्हाला वैदिक काळ असेल, महाजनपद असेल, मौर्य असेल किंवा गुप्त साम्राज्य, तर ह्या सगळ्या साम्राज्यामध्ये प्रशासकीय व्यवस्था कशी होते आणि आताची प्रशासकीय व्यवस्था कशी आहे आपल्याला याची तुलना करून व्यवस्थित सांगता आलं पाहिजे, सांगता येतं जर तुम्ही इतिहासाचे आवडते व्यक्ती असाल किंवा इतिहास तुम्हाला आवडत असेल तर. त्याचबरोबर संस्कृती कशी होते, पहिल्यापासून आपल्याकडे संस्कृती जतन केली जाते आणि म्हणून भारतात इतिहास अजून शिकवला जातो तो सांस्कृतिक दृष्टिकोनातून. का तर संस्कृती अजूनही जतन केली जाते. दुसरं महत्त्वाचं गोष्ट आहे, मुलाखतीत विचारले जाणारे प्रश्न हे ऐतिहासिक संदर्भ देऊन तुम्ही सांगितले. धोरणं आणि प्रशासन विषयी प्रश्न प्रभावीपणे तुम्हाला हाताळण्याची जी कौशल्य येतं तर हे इतिहास आणि PSIR ह्या 2 विषयामुळे येतं. म्हणून इतिहास विषयामुळे सांस्कृतिक आणि प्रशासकीय दृष्टिकोनाची चांगलं ज्ञान आणि चांगली समज आपल्याला येते. म्हणून मुलाखत आणि इंटरव्ह्यू ह्या दोन्ही एका गोष्टीसाठी आपल्याला इतिहास विषय अतिशय चांगला प्रभावी मार्क देऊन जातो. आणि त्याच्यानंतर 6 नंबरचा मुद्दा कोणता आहे तर स्पर्धा परीक्षेतील यशाची शक्यता जर कोणता विषय वाढवत असेल. काय सांगितले, हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे, मी जाणून बुजून टाकलेलं आहे की यशाची शक्यता वाढवणारा विषय जर कोणता असेल तर तो विषय आहे इतिहास. यशाची शक्यता का वाढवतो तर याच्यात R&D काहीच नाही, तोच स्थिर सिलेबस आहे, तुम्हाला लिखाण कौशल्य सुधारते आणि त्याचबरोबर तुम्ही कथा स्वरूपामध्ये हा विषय लिहिताय जेणेकरून त्याच्यामध्ये मार्क मायनसमध्ये जाण्याच्या ऐवजी तुम्ही काही जरी लिहिलं तर तुमचे मार्क प्लसमध्ये येऊन जातात. काहीच न मिळण्यापेक्षा काहीतरी मार्क मिळतात, हा प्लस पॉईंट आहे. म्हणून तुमच्या यशाची शक्यता वाढवणारा विषय म्हणजेच तो इतिहास विषय आहे. पॉझिटिव्हली बघायच्याकडे कसा तर राज्यसेवा परीक्षा UPSC किंवा त्याचबरोबर MPSC, नेट, JRF, सरळ सेवा, कंबाईन किंवा अनेक परीक्षा ज्या घेतल्या जातात तर याच्यामध्ये अनेक परीक्षांसाठी इतिहास हा विषय कंपल्सरी आहे जसे इतर विषय आहेत. दुसरं, एकदा जर तयारी केली इतिहासाची की तुम्हाला अनेक परीक्षा म्हणजे वेगवेगळ्या ज्या परीक्षा होतात तर त्या सगळ्या परीक्षामध्ये इतिहास हा विषय तुम्हाला 100% आहेच. मग तुम्हाला अभ्यास एकदाच करायचा आहे ऑप्शनलचा, एकदाच करायचा GS1चा जो तुम्हाला अनेक परीक्षेमध्ये कामी येणार आहे. म्हणून इतिहास विषय सोपा आहे. आता शेवटचा मुद्दा मी विश्लेषण करून सांगतोय की प्रेरणादायक आणि राष्ट्रभक्तीचा स्रोत. तुम्ही लहान होते कधी काळी 10वी पर्यंत तुमच्या गावामध्ये किंवा तुमच्या संबंधित शाळेमध्ये प्रभात फेरी निघायची. मग त्या प्रभात फेरीच्या काही तारखा ठरलेल्या असायच्या. मग 26 जानेवारी असेल, 15 ऑगस्ट असेल, 1 मे असेल, त्या वेगवेगळ्या तारखांना प्रभात फेरी निघायच्या. मग त्याच्यामध्ये आपण काय असे डीजेवाले गाणे लावून नाचत नव्हतो. आपण त्याच्यावरती एकतर वाजवणं असायचं, नसेल तर आपण घोषणा करत प्रभात फेरी काढायचो. आता घोषणा कोणत्या होत्या? बंदा रुपया चांदी का, सारा देश गांधी का, बरोबर. त्याचबरोबर वंदे मातरम, भारत माता की जय, ह्या सगळ्या घोषणा होत्या. त्याच्याबरोबरच आपण जनगण मन पासून वंदे मातरम
आणि ह्या सगळ्या गीतांनी आपण आपलं बालपण घालवलेलं आहे, या सगळ्या गीतांना गुणगुणत. आणि म्हणूनच काय म्हटलं जातं की आपण राष्ट्रभक्तीचा प्रेरणा स्रोत आहोत. आपल्याला पहिल्यापासूनच ही राष्ट्रभक्ती शिकवली जाते, आपल्याला पहिल्यापासूनच आपल्यामध्ये इतिहास आहे. म्हणजेच तुम्हाला फुले शाहू आंबेडकर, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, पंडित जवाहरलाल नेहरू, ह्या सगळ्या व्यक्तींनी केलेल्या घटना, ॲक्टिव्हिटी आणि त्यांनी केलेली कामं हे आपल्याला इतिहासामध्ये 10वी पर्यंत शिकवलेले आहेत. म्हणून इथं म्हटलं जातं की प्रेरणादायक आणि राष्ट्रभक्तीचा स्रोत म्हणून आपण इतिहासाकडे पाहतो. हे पहिल्यापासूनच आहे, तुम्हाला नवीन काहीच नाही. तुम्हाला कलम नाही शिकवलेलं, तुम्हाला जॉग्राफीमध्ये थोडंफार शिकवलेलं आहे, तुम्हाला सोशिओलॉजी पहिल्यापासून नाही शिकवलेली, तुम्हाला अँथ्रो मराठी लिटरेचर पहिल्यापासून नाही शिकवलेलं, पण इतिहास तुम्ही जन्माला आल्यापासून शिकलात. जसं मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं होतं की तुम्हाला जर एखाद्या व्यक्तीचा राग आला तर तुम्ही त्याला ब्रिटिशासारखं ट्रीट करत होते. तुम्हाला जर एखाद्या प्राण्याची किंवा एखाद्या माणसाची मदत जर करायची असेल तर तुमच्यामध्ये काही समाजसुधारक घुसत होते. तुम्हाला जर एखादी घटना आवडत नसेल तर तुम्ही विरोध करत होते, म्हणजेच तुम्ही क्रांतिकारक होत होते. ह्या सगळ्या घटना आपल्याशी रिलेटेड होत्या, म्हणजे रक्तामध्ये इतिहास आहे. म्हणून राष्ट्रभक्तीचा स्रोत आणि प्रेरणादायी घटक म्हणून आपण इतिहासाकडे बघतो. बघा, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून महात्मा गांधीजी, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, सुभाषचंद्र बोस आणि नेहरूंपासून इंदिरा गांधीजी यांच्यापर्यंत या व्यक्तिमत्वांचा प्रवास, काम आणि त्यांच्या काम करण्याच्या पद्धती, इंग्रजांना केलेला विरोध आणि त्यांचं काम, ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी एक प्रेरणादायक घटना होत्या. त्याच्यानंतर भारताच्या संस्कृती आणि स्वातंत्र्य लढा, त्याचबरोबर ऐतिहासिक घटनांचं आपल्याला जर सखोल ज्ञान असेल तर आपल्याला इतिहास विषयी चांगले मार्क मिळवून देतो. आणि म्हणूनच हा शेवटचा मुद्दा आहे, प्रेरणादायी आणि राष्ट्रभक्तीचा स्रोत म्हणून आपण इतिहासाकडे बघतो. आता सर्वात शेवटी निष्कर्षाकडे जात असताना मला काही टप्प्यावरती तुम्हाला सांगायचं आहे की इतिहास हा विषय MPSC UPSC साठी अतिशय लोकप्रिय आहे, त्याचबरोबर सुलभ आहे आणि गुण मिळवण्यासाठी सर्वात प्रभावी एक वैकल्पिक विषय आहे. त्याच्यानंतर तो विषय पूर्व, मुख्य आणि ऑप्शनल, त्याचबरोबर इंटरव्ह्यू आणि एसे ह्या महत्त्वाच्या 3 पैकी आपण 5 टप्पे घेऊया. तर ह्या 5ही टप्प्यावरती मदत करणारा विषय असल्यामुळं या विषयाची जर तुम्ही निवड केली तर ते फायदेशीर ठरू शकते. पण विषय सोपा करण्यासाठी काय गरजेचं आहे, योग्य रणनीतीने अभ्यास जर केला तर इतिहास हा विषय MPSC आणि त्याचबरोबर तुम्ही UPSCचाही फॉर्म भरायचा आहे, भले आता नाही भरला हरकत नाही, परंतु यामध्ये यश मिळवण्यासाठी सर्वात उत्तम पर्यायी अर्थात सर्वात उत्तम पर्याय म्हणून इतिहास विषय तुमच्याकडे वैकल्पिक विषय म्हणून तो तुम्हाला मदत करू शकतो. म्हणून हा विषय आहे सर्वात सोपा. अजून हे महत्त्वाचे इतिहास विषयाचे 4-7 पॉईंट सांगितले. आता याच्यानंतर काही महत्त्वाचं आहे बघा, इतिहासाचा अभ्यासक्रम निश्चित आणि स्थिर आहे. त्याचबरोबर इथं प्रशासनशास्त्र, PSIR, आंतरराष्ट्रीय संबंध यासारखा विषय, म्हणजे इतिहासामध्ये यासारखं वारंवार काहीच बदलत नाही. बघा, लक्षात ठेवा, विशिष्ट संदर्भ पुस्तकातून जरी तुम्ही वाचलं, आता विशिष्ट संदर्भ पुस्तकं म्हणजे कोणकोणती, तर उदाहरणार्थ बिपिन चंद्रा, RS शर्मा, सतीश चंद्र, नितीन शिंगानिया, रामचंद्र गुहा, त्याचबरोबर स्पेक्ट्रम आणि महाराष्ट्रात काही प्रकाशित होणारी मराठी माध्यमाची पुस्तकं, ज्याच्यामध्ये गाठाळ सर असतील, कठारे सर असतील, समाधान महाजन सर असतील, किंवा त्याचबरोबर अनेक अशा वेगवेगळ्या, आता वेगवेगळ्या म्हणजेच काय तर विद्यापीठामध्ये आणि तुमचे पेपर ज्यांच्याकडे तपासायला जाऊ शकतात अशा अनेक व्यक्तींची नावं म्हणजेच आहेत. कोण कोण, तर डॉक्टर उत्तम पठारे असतील, सुरेंद्र डॉक्टर सिरसाट असतील, डॉक्टर दिनेश मोरे असतील, डॉक्टर लहू गायकवाड असतील, आता यांच्यासारखे भूषण फडतरे सर असतील, यांच्यासारखे गणेश राऊत असतील, यांच्यासारखे अनेक लोक त्यांच्याकडे तुमचे पेपर जाणार आहेत. आता यांच्यासारख्या अनेक लेखकांची जर पुस्तकं तुम्ही जर वाचली आणि हे पुस्तकं जर तुम्ही रेफर केली, यांच्या व्यतिरिक्त हे तर पुस्तकं बाय माइलस्टोन आहेत, यांची पुस्तकं जर रेफर केली तर 100% सांगतो यांच्या व्यतिरिक्त इतिहासकारच नाहीत महाराष्ट्रात तरी, आणि ते सगळे परिचयाचे आहेत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की त्यांच्याकडे उत्तरं गेल्यानंतर, त्यांची पुस्तकं रेफर केल्यानंतर त्यांना मार्क द्यावेच लागतात 100%. आणि म्हणूनच सांगतो, लिमिटेड सोर्सेस जरी वापरले
किंवा त्या लेखकांची किंवा त्या इतिहासकारांची जरी पुस्तकं तुम्ही वापरली तर तुमचा विषय सोपा होऊन जातो. याच्या पुढे जातोय, गुण मिळवण्यासाठी सोपा आणि सुव्यवस्थित विषय इतिहासाचा आहे. जर योग्य उत्तर लेखन कौशल्य विकसित केलं तर इतिहास हा विषय गुण मिळवण्यासाठी सर्वात चांगला पर्याय ठरू शकतो. विश्लेषणात्मक, त्याला अनालिटिक्स म्हणू, विचारसरणी वाढवतो आणि मूल्यांकनात्मक उत्तर लेखन तुमचं सुधारतं. तुम्ही विचार करून लिखाण करू शकता. म्हणून आजच्याच न्यूजपेपरमध्ये तळटीपा बघा, मी 2008 पासून कंटिन्यू लोकसत्ता पेपर वाचतोय आणि ह्या पेपरमध्ये जर मी सर्वात जास्त काय वाचत असेल तर बाकीच्या न्यूज आणि ह्या बातम्यांशी माझं काहीच देणं घेणं नसतं. मी फक्त या पेपरमध्ये कधी 6 नंबर 7 नंबर पेज तर कधी 4-5 या पेजवरती येतो किंवा 5-6 पेजवरती. तर अग्रलेख आणि संपादकीय लेख, तर ह्या अग्रलेखामध्ये तळटीपा नावाचा लेख आहे, चौकट मोडण्याची गोष्ट. जर तुम्ही हा पेपर वाचला असेल तर तुम्हाला कळेल. यातलं पहिलं वाक्य खूप इम्प्रेसिव्ह वाटलं आणि म्हणून हा पेपर मी तुम्हाला दाखवायला घेऊन आलो. बाकीचं पेपर वाचण्याचं महत्त्व याचा मी व्हिडिओ बनवलेला आहे, तो व्हिडिओ बघायला विसरू नका. तर पहिलं एक वाक्य आहे की लिहिणं म्हणजे सत्याचा शोध घेणं. तळटीपा आसाराम लोमटे, लेखक, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक आहेत. त्यांचा एक लेख आहे चौकट मोडण्याची गोष्ट आणि त्यावरती त्यांनी पहिलंच लाईन लिहिलेले ते खूपच प्रभावी वाटली आणि म्हणून मी तुम्हाला इथं उल्लेख करतोय मुद्दामून. तर लिहिणं म्हणजे सत्याचा शोध घेणं, सत्याच्या गाभ्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न करणं, असं आपण अनेकदा ऐकलेलं आहे आणि म्हणून लिहिणं म्हणजे सत्याचा शोध घेणं. आता लिहिल्यानंतर मी तुम्हाला एक नुकताच प्रश्न दिला होता, भारतात जर एकेश्वरवादाचा भारत हा एकेश्वरवादाचा पुरस्कर्ता जर असता तर काय झालं असतं, याच्यावरती 10 ओळी लिहायला सांगितल्या होत्या. तुम्ही पण हा प्रश्नावरती मला 10 ओळी माझ्या या व्हॉट्सअप नंबरवरती पाठवू शकता. मी चेक करून तुम्हाला पाठवतो, सांगतो तुम्हाला की तुम्ही काय लिहिणं अपेक्षित होतं, काय लिहिलेलं आहे किंवा कसं लिहिलेलं आहे आणि याच्यात अजून काय मॉडिफाय करायला हवं होतं का. तर हा इतिहास विषय आपण सांगतोय. त्याच्यानंतर निबंध उत्तरलेखन फायदेशीर ठरून जातं. ओके, त्याबरोबरच इतिहास शिकल्यामुळे मुद्देशोध आणि उदाहरणांसह उत्तर लिहिण्याची एक शैली विकसित होते. परीक्षेसाठी सहज उपलब्ध संसाधनं म्हणजेच अर्थातच हे सोर्सेस उपलब्ध मुबलक प्रमाणामध्ये आहेत. एनसीईआरटी बुक्स आहेत, स्टेट बोर्ड आहे, इग्रोच्या नोट्स आहेत, संदर्भ ग्रंथ आहेत, ऑनलाईन सामग्री तुम्हाला मिळून जाते. यूट्यूब आणि बऱ्याच गोष्टींच्या माध्यमातून कोचिंग क्लासेस आहेत, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका आणि सर्वात महत्त्वाची जी गोष्ट आहे तर योग्य मार्गदर्शक असला पाहिजे आणि तो योग्य मार्गदर्शकाला यूपीएससीचा अनुभव असला तर तुम्हाला जास्त फायदा देऊन जातो. याच्यानंतर आपण बघतोय की इतिहासाचा स्वाभाविक रस आणि आवड असणं खूप गरजेचे आहे. जर तुम्ही इतिहासाकडे बघताय तर इतिहासाकडे पाहत असताना तुम्हाला त्याच्यामध्ये आवड असायला पाहिजे. म्हणून मी पहिल्यांदा पॅरामीटर्समध्ये टाकलं होतं युअर इंटरेस्ट असेल तर 100% फायदा होतो. त्याच्यानंतर जर तुम्हाला संस्कृती, प्राचीन वंश, राजकीय घडामोडी आणि स्वतंत्र चळवळ याबद्दल जर आवड असेल तर हा विषय तुमच्यासाठी सोपा आणि रोचक ठरणार आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला सर्वात जास्त मार्क्स देणारा विषय म्हणजे तुमच्यासाठी हा विषय एक सर्वात पर्वणीच ठरणार आहे. म्हणून हा विषय सोपा जाणार आहे. आता अजून एक आहे, एमपीएससी यूपीएससी साठी इतिहास विषयाचा सोपा अभ्यास करण्याची प्रभावी रणनीती काय असू शकते. बघा, इथं तुम्हाला दाखवलेलं आहे, इंग्रजांच्या आगमन झाल्यानंतर त्यांना पळवून लावण्यासाठी महात्मा गांधीजी यांनी आपल्या हातामध्ये सत्याग्रह चळवळ, मोर्चे, आंदोलन आणि ह्या सगळ्या गोष्टींचा अवलंब केला. म्हणजेच इतिहास उलटाही होऊ शकतो. आलेले आक्रमण परतवून लावण्यासाठी असणारी महत्वाकांक्षा ही भारतीय लोकांमध्ये होती आणि ती त्यांनी करून दाखवली. हाच इतिहास आहे. मग तुम्ही हा इतिहास विषय घेऊन तुम्ही तुमच्या आयुष्याचे अनेक तारे चंद्र पाहू शकता व्यवस्थित. बघा, या परीक्षेसाठी इतिहासाचा अभ्यास करणे अनेकांना कठीण वाटते, परंतु योग्य नियोजन आणि रणनीती अवलंबली तर हा विषय सोपा आणि गुण मिळवणाऱ्या अनेक वैकल्पिक विषयांपैकी एक विषय ठरू शकतो. अर्थात ऑप्शनल विषयांपैकी एक ठरू शकतो. महत्त्वाच्या गोष्टींचा विचार करून तुम्ही इतिहासाचा अभ्यास हा सोपा आणि प्रभावीपणे करू शकता. हे झालं शेवटचं क्लोजिंग स्टेटमेंट. ठीक आहे, म्हणून इतिहास विषय सोपा आहे. आता थोडक्यामध्ये मी तुम्हाला इतिहास विषय 4 भागामध्ये कसा विभाजित होतो हेही तुम्हाला सांगणार आहे की इतिहासाचा अभ्यास आपल्याला 4 टप्प्यामध्ये करता येऊ शकतो. पहिला टप्पा आहे प्राचीनचा. प्राचीन भारत कुठं सुरू होतं आणि कुठं संपतो, तर सिंधू संस्कृती, वैदिक काळ, महाजनपद, गुप्त मौर्य काळ,
आणि त्याचबरोबर गुप्त काळ आणि या सगळ्या काळांची कला आणि संस्कृती, हा झाला प्राचीन भारत. एवढाच आहे प्राचीन भारत, याच्या व्यतिरिक्त नाहीच आहे प्राचीन भारत. लक्षात आलं. याच्यानंतर दुसरा जो टप्पा येतो तो कला आणि संस्कृती, जो आपल्याला GS1 आणि ऑप्शनल पेपरमध्ये खूप मोठा पार्ट येतो. तर प्राचीन काळातील कला आहे, त्यानंतर मध्ययुगीन कला, आधुनिक कला, भारतातली कला आणि महाराष्ट्राची कला. झालं, एवढाच आहे आर्ट अँड कल्चर्स मधला पार्ट. ठीक आहे. नंबर 3चा जो मुद्दा येतो तर तो 3 आहे मध्ययुगीन, मिडायवल हिस्ट्री. याच्यामध्ये परकीय आक्रमण झालं तेव्हा मिडिवल हिस्ट्री सुरू झाला, दिल्ली सल्तनत सुरू झाली, मुघल एम्पायर आलं, मराठ्यांचं साम्राज्य आणि समकालीन अनेक साम्राज्य भारतामध्ये अस्तित्वात होते. म्हणजेच हे झाला मध्ययुगीन भारताचा इतिहास. याच्यानंतर जसं भारतामध्ये अनेक युरोपियन व्यापारी कंपन्यांचं आगमन झालं, त्याचबरोबर इथं 4था पार्ट सुरू झाला, तो म्हणजे मॉडर्न हिस्ट्री, आधुनिक भारताचा इतिहास. मग ब्रिटिश राजवट, इथं आपण काय म्हणतोय सर्वात महत्वाचं की परकीय युरोपियन कंपन्या, आणि म्हणून तर मॉडर्न हिस्ट्री सुरू झाला. मग ब्रिटिश राजवट सर्वात जास्त राज्य करणारी, स्वातंत्र्याचा लढा, समाज सुधारक आणि स्वातंत्र्योत्तर भारत, ह्या 4 भागामध्ये आपल्याला इतिहास हा विषय विभाजन जातो. आता तुम्हाला एवढा विषय सोपा सांगितला की एवढ्या पुरताच मर्यादित आहे, पण अभ्यासक्रम जरी जास्त असला तर संदर्भ ग्रंथ एवढे साधे सोपे आहेत आणि शिकवणारे तगडे शिक्षक आहेत ज्यांच्या पाठीमागं खूप मोठा UPSCचा अनुभव आहे. तर हा विषय तुम्हाला अजिबात अवघड जाणार नाही. बिलीव्ह मी, लक्षात ठेवा, हा विषय तुम्हाला वरती घेऊन जाण्यासाठी, तुम्हाला पोस्ट मिळवण्यासाठी 100% कामी येणार आहे. म्हणून या 4 भागामधलं विभाजन. आता याच्यानंतर इतिहासाला आपण आवडीचा आणि रोचक कसा बनवता येऊ शकतो. बघा, इंटरेस्टिंग आहे. लेक्चर शेवटपर्यंत बघताय तुम्ही, याचा मला कौतुक वाटतंय. कारण का तर हे लेक्चर कमी वेळेचं हवं, परंतु जास्त वेळेपर्यंत मी घेऊन जातोय, कारण तुम्हाला इतिहास विषयामध्ये असणारे गैरसमज दूर करायचे आहेत. बघा, याच्यामध्ये खूप साऱ्या डॉक्युमेंटरीज तुम्ही पाहताय आणि डॉक्युमेंटरीज पाहिल्यानंतर तुम्हाला कळून जातं, कारण तो इतिहास स्टोरीमध्ये कन्वर्ट केला जातो. तर ही डॉक्युमेंटरीज पाहताय, त्याच्यानंतर तुम्ही मॅप किंवा नकाशा माध्यमातून बघताय, त्याचबरोबर तुम्ही इतिहासाच्या ठिकाणांना भेटी देताय. जसं मी इतिहासाच्या अनेक ठिकाणांना भेटी देतो, तिथं छोटेसे व्हिडिओ बनवतो, त्याचे फोटो कलेक्ट करतो आणि ते तुम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून ते फोटो शेअर करतो, जेणेकरून तुम्ही जर नागपूरला असाल तर कोकणात असलेला महाडचं चवदार तळं हे दाखवायचं काम मी तुम्हाला तिथं जाऊन प्रत्यक्षात करतोय, आणि म्हणून हा विषय सोपा वाटतो. मग तुम्ही तुमच्या भागात असणाऱ्या ऐतिहासिक ठिकाणांना भेटी दिल्या की इतिहास विषय सोपा वाटतो, कारण तिथे इतिहास दडलेला असतो. त्याच्यानंतर इतिहासामध्ये कथा असतात. मग YouTube पासून पुस्तकापर्यंत आणि IQ पासून लिखाणापासून ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला कथा सापडतात. त्या कथा असतात कोणत्या, तर इतिहासाच्या. म्हणून रोचक आणि आवडीचा बनवण्यासाठी हे माध्यम आपल्याला वापरता येऊ शकतात. अजून काय माध्यम आहेत, तर माहितीपट. याच्यामध्ये माहितीपट खूप सारे असतात, म्हणजे मूवीज असतात. मग तुम्ही छावा बघितला असेल, तुम्ही पद्मावत पाहिला असेल, बाजीराव मस्तानी पाहिल्यापासून अलेक्झांडर पर्यंत पाहिलं असतील, तर याच्यामधून आपल्याला काय मिळतं, तर एक श्रेणीबद्ध इतिहास बनत गेला. मग त्याचा सुरुवातीपासून शेवटपर्यंत हा 2-4 तासाच्या अंतरामध्ये आपल्याला संपूर्ण चित्रपटात इतिहास समावेश करू केलेला असतो, तो दिसतो. त्याच्यानंतर तुम्ही ग्रुप स्टडीमध्ये डिस्कशन करू शकता. त्याचबरोबर हिस्ट्रीचा चॅनल आहे TV वरती किंवा YouTube वरती, त्याच्यावरून तुम्हाला इतिहास मिळतो. आणि त्याच्यानंतर हिस्टॉरिकल मूवीज पाहता. याचबरोबर भारत एक खोज, बघा DD नॅशनल दूरदर्शनवरती अशा प्रकारच्या मालिका येत होत्या डिस्कवरीवर, पुस्तकावर डिपेंड. त्यानंतर स्टडी टूर आहेत. आता आम्ही नुकतंच शिवनेरी या ठिकाणी स्टडी टूर घेऊन गेलो. याच्यानंतर महाड असेल किंवा अनेक ऐतिहासिक ठिकाणांना, लेणी वगैरे या ठिकाणी स्टडी टूर घेऊन गेलो. याच्या माध्यमातून काय होतं, आर्ट, कल्चर, मॉडर्न हिस्ट्रीपासून अनेक घटना ह्या घडून गेलेल्या आहेत. त्या ठिकाणांना भेटी जर दिल्या तर तो एक कन्सेप्ट क्लिअर होऊन जातो. लक्षात आलं, म्हणून हे महत्त्वाचं आहे. याच्यानंतर बघा, BBC वरती रेहान फजल नावाचे एक पत्रकार आहेत. एवढ्या सुंदर पद्धतीने इतिहास सांगतात. जर तुम्ही अपरिचित असाल यांच्याबद्दल, तर हे लेक्चर झाल्यानंतर यूट्यूबला BBC न्यूज, BBC वरती रेहान फजल एवढंच टाका. तुम्ही तर नाही त्यांचे फॅन झाला ना, तर 100% सांगतो की फॅन होणारच आणि ऐकणार त्यांचे व्हिडिओ. सगळे सांगण्याची शैली वेगळी आहे. आणि त्याच्यानंतर हिस्ट्रीच्या ठिकाणांना व्हिजिट करा. ओके, रिपीट झालेलं आहे. तर अनेक ऐतिहासिक ठिकाणांना भेटी दिल्या. आणि अजून एक आहे बघा, सर्वात जास्त फिरण्याची ठिकाणं जर कोणती असतील तर ती इतिहासाची आहेत. लक्षात घ्या, सर्वात जास्त कोणत्या ठिकाणांना पर्यटन स्थळ म्हणून मान्यता किंवा जातो आपण सगळे, तर ती ऐतिहासिक ठिकाणं आहेत.
म्हणून इतिहास हा तुम्हाला सोडणार नाही, भले तुम्ही ऑप्शनल म्हणून नाही घेतला तरी पण गैरसमज तरी दूर झाले असावे तुमचे, की बाबा याबद्दलचे अनेक जे काय गैरसमज होते तर ते आत्ता माझे दूर झालेले आहेत, कारण मी जिथं जातो तिथे इतिहास माझी पाठ सोडत नाही. मग ते मंदिरं असो किंवा लेणी असो किंवा अजून किल्ला असो किंवा डोंगर असो किंवा कोणत्याही स्थापत्य शैलीतलं एखादं शिल्प असो, तर तुम्ही जिथं जाताय तिथे इतिहास तुमची पाठ सोडत नाही. म्हणून मग तुम्ही इतिहासाला का सोडताय, आणि जर इतिहासाला सोडलं तर मग बघा शाप लागू शकतो. आता अजून काही समान घटक कोणकोणते आहेत जे तुम्हाला अनेक ठिकाणी एकाच वेळी कामी येऊन जातात. तर प्राचीन भारताचा इतिहास, हा प्राचीन भारताचा इतिहास तुम्हाला पूर्व परीक्षेमध्ये कामाला येतोय, मुख्य परीक्षेमध्ये कामाला येतो, आर्ट अँड कल्चरमध्ये आणि वैकल्पिक विषयामध्ये तुम्हाला कामाला येतो. म्हणजेच हा प्राचीन भारताचा इतिहास हा एकदाच अभ्यास करायचा आहे जो तुम्हाला पूर्व, मुख्य आणि वैकल्पिक एवढ्या टप्प्यावरती कामाला येणार आहे. त्याच्यानंतर मध्ययुगीन भारताचा इतिहास, मग मध्ययुगीन भारताचा इतिहास मेडिवल हा पूर्व परीक्षेला आहे, मुख्य परीक्षेला आहे आणि वैकल्पिक विषयामध्ये येतो. आणि तिसरा आहे आधुनिक भारताचा इतिहास. मी आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये इथं समाज सुधारक नावाचा घटक टाकतोय, लक्षात घ्या. मग हे सगळे विषय तुम्हाला पूर्व परीक्षेला आहेत, मुख्य परीक्षेला आहेत आणि वैकल्पिक विषयामध्ये सुद्धा कामी येऊन जातात. म्हणून एकदाच अभ्यास करायचा आहे प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक अर्थात समाज सुधारक. एवढा अभ्यास जर केला तर तुमचे हे महत्त्वाचे परीक्षेचे जे टप्पे आहेत तर हे महत्त्वाचे सगळे टप्पे तुमचे कव्हर होऊन जातात. आणि ज्यांना वाटतंय की इतिहास खूप अवघड आहे त्यांच्यासाठी गंमत सांगतो की इतिहास का घडला, काय घडला, इतिहास का घडला हा पहिला प्रश्न इथं विचारायचा. इतिहास दुसरा आहे की इतिहास कसा घडला ते लिहायचं आहे आणि त्या सगळ्या घटनांचा क्रम काय होता एवढं जर लिहिलं तर तो झाला इतिहास. म्हणून तो तुम्हाला अवघड वाटतोय ना, तर का झाला प्रश्न विचारा कोणत्याही घटनेला, कसं झालं त्याचा क्रम येऊन जाईल, हा झाला क्रम, म्हणजेच हा झाला मिळाला तुम्हाला इतिहासाचं उत्तर. हा इतिहास एवढा सोपा आहे, एवढ्यामध्येच गुंफलेला इतिहास, आणि म्हणूनच हा इतिहास विषय सोपा आहे. आता गंमत सांगतो की तुम्हा सगळ्यांना ही PDF दिसते. हे PDF मध्ये एक वाक्य लिहिलेलं आहे मी की तुम्ही वाचा, पहिल्यांदा तुम्ही कंटेंट वाचा, तुम्ही न्यूजपेपर वाचा, तुम्ही आर्टिकल वाचा, तुम्ही लेख वाचल्यानंतर तुम्ही विचार करा, विचार केल्यानंतर तुम्ही लिखाण करा आणि लिखाण केल्यानंतर तुम्ही एक्सपर्ट लोकांकडून चेक करून घ्या आणि इतिहास विषयाचे निशुल्क चेक करून मी तुमचे प्रश्न उत्तर देऊ शकतो. याच्यासाठी मात्र तुम्हाला हे पेज दिलेलं आहे, UPSCचा जो फॉर्मॅट आहे पेजचा, तर ते UPSCच्या पेजच्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला हे बनवलेलं आहे आणि यामध्ये तुम्हाला प्रश्न ह्याच्या प्रिंट काढायचे, साधारणतः बाइंडिंग करून घ्यायचे झेरॉक्स करून, आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये तुमचा प्रश्न येणार आहे. हा प्रश्न सुद्धा मी तुम्हाला लवकरच देण्याचा प्रयत्न करतोय. या ठिकाणी तुमचा प्रश्न असणार आहे आणि त्याच्यानंतर यामध्ये तुम्हाला लिखाण काय करायचं आहे, तर अशा आडव्या ओळीमध्ये तुमचे 6 ते 7 शब्द असायला पाहिजेत. लक्षात घ्या, 6 ते 7 शब्द. आणि अशा लाईन किती असायला पाहिजेत, तर साधारणतः 20 ते 22 ओळी असा यायला पाहिजेत. हा झाला UPSCचा फॉर्मॅट आणि हा फॉर्मॅट शक्यतो कोणीच सांगत नाही. हा लिखाण केल्यामुळं आणि अनुभव असल्यामुळं मी तुमच्यासोबत सिक्रेट शेअर करतोय. तर किती शब्द असायला पाहिजेत, 6 ते 7 शब्द यायला हवेत. लक्षात घ्या, 6 ते 7 शब्द. आणि त्याच्यानंतर पुढचं ओळी किती असायला पाहिजेत, तर साधारणतः 20 ते 22 ओळी. ॲव्हरेज किती असतं, 18 ते 20 असतं, परंतु आपलं अक्षर जर बघितलं तर त्या अक्षरानुसार 20 ते 22 ओळीमध्ये तुम्हाला लिहायचं आहे. म्हणून हे जे उत्तर सांगत होतं आता, तर या ठिकाणी तुमचा प्रश्न येणार आहे. या ठिकाणी तुमचे 6 ते 7 शब्द आडव्या लाईनला यायला पाहिजेत आणि त्याचबरोबर अशा 6 ते 7 शब्दांच्या ओळी किती पाहिजे, तर 20 ते 22 ओळी यायला हवेत. अशा प्रकारचं उत्तर लेखन जर केलं तर आयोग जे उत्तर ज्यांच्याकडे पाठवणार आहे चेक करण्यासाठी, तर त्यांना समजतं की हा मुलगा किती ओळी आणि किती शब्द पाहिजेत, याच्याबद्दल खूप चांगली माहिती आहे यांना, आणि म्हणून तुम्हाला याचे खूप चांगल्या पद्धतीचे मार्क मिळू शकतात. आपला यानंतरचा जो व्हिडिओ आहे तर इतिहास विषय सोपा करण्यासाठी आवश्यक असणारे संदर्भ ग्रंथ कोणकोणते आहेत याच्यावरती मी पुढचा व्हिडिओ बनवतोय. तोही व्हिडिओ आवर्जून बघायचा आहे. याच्यानंतर हे चेक करण्यासाठी UPSCचा अनुभव असायला पाहिजे, UPSC सब्जेक्ट एक्सपर्ट असायला पाहिजे, आलं लक्षात. आणि त्याचबरोबर चेक करणारा व्यक्ती
हा तेवढ्याच ताकदीचा अनुभवी, अकॅडमिकली अनुभवी, म्हणजे त्यांचं शिक्षण पण तेवढं असायला पाहिजे, UPSCचा अनुभव पण पाहिजे आणि इतिहास विषयामध्ये खोलात जाऊन शिकवणारा, माहिती असणारा व्यक्ती असेल तर तुमचं उत्तर योग्य प्रकारे चेक करून मिळेल. अदरवाईज सगळा बाजार होऊन जाऊ शकतो आपला. म्हणून तुम्ही वाचा, त्याच्यावरती विचार करा, लिहा आणि लिखाण करून झाल्यानंतर ते तपासून घ्या. मी तुमची सगळी इतिहास विषयाचे उत्तरं आणि निबंध ह्या दोन्ही गोष्टी बघा काय काय चेक करून देणार आहे मी, तर इतिहास आणि त्याचबरोबर निबंध, तर हे दोन्ही गोष्टी चेक करून देण्याची जबाबदारी सध्या तरी निशुल्क आहे आणि सध्या मी प्रायमरी बेसवरती तुम्हाला चेक करून देऊ शकतो. या नंबरवरती तुम्ही त्याची उत्तरं पाठवू शकता. ठीक आहे. याच्यानंतर निष्कर्ष काय आहे, तर त्याची पुस्तकं आहेत खूप सारी सोपा करण्यासाठी. वेळेचं नियोजन करा, सराव करा, पुनरावलोकन होते, तांत्रिक संसाधनांचा उपयोग करा, ऑनलाईन ऑफलाईन, स्मार्ट नोट्स बनवा, एक्सपर्ट शिक्षक आपल्याकडे ठेवा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो की एक उत्कृष्ट मार्गदर्शक निवडा आतापासूनच. जर तुम्ही त्याची तयारी कशाची करताय, तर गट ब ची तयारी करताय, गट क ची तयारी करताय, तुम्ही कंबाईनमध्ये असणाऱ्या इतर अनेक पोस्टची तयारी करताय, त्याचबरोबर तुम्ही राज्यसेवा पूर्व परीक्षा मुख्य परीक्षेची तयारी करताय, तर तुम्ही UPSCची तयारी करताय, तुम्ही एकूणच स्पर्धा परीक्षेची तयारी करताय. पण आमच्या वेळी या घटकाची खूप कमी होती आणि आम्हाला सांगायला कोणी नव्हतं की PSI पास झालेला आहे तर तू पोस्ट घे आणि एक्सटेंड करून तू दुसऱ्या पोस्टसाठी प्रयत्न करू शकतो. आता तुम्हाला सांगण्यासाठी खूप सारी लोक तयार आहेत, फक्त तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही, हे तुमचं दुर्दैव आहे. आणि म्हणूनच ह्या सगळ्या गोष्टींसाठी एकच आहे की हा जो घटक उपलब्ध आहे तर या घटकाला योग्य निवडायचं आहे. जो व्यक्ती कोण असेल तो योग्य असला पाहिजे आणि त्या व्यक्तीकडून आपण आपलं जे ड्रीम ठरवलेलं आहे, आपण आपलं जे स्वप्न साकार करण्यासाठी आपण जे अट्टहास करतोय, तर त्याच्यासाठी आपल्याला हा व्यक्ती मग पेड असेल किंवा फ्री असेल किंवा थोडा कमी कालावधी मग उपलब्ध असेल किंवा नंतर कालावधी, तर याच्यासाठी हा घटक योग्य तुम्हाला निवडायचा आहे. आणि जर योग्य मार्गदर्शक जर निवडला तर तुम्हाला तो तुमची ड्रीम पोस्ट मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही. फक्त योग्य निवडण्याचे कौशल्य हे तुमच्याकडे असायला पाहिजे, बरोबर. आणि म्हणूनच मी तुम्हाला काही पोस्टरच्या माध्यमातून इतिहास विषय का निवडावा तर याच्यासाठी तुम्हाला अवेअर केलं होतं. हे पोस्टर आहे, याच्यामध्ये ऑलरेडी मी 7 मुद्दे तुम्हाला स्पष्ट करून सांगितले होते. हे 7 मुद्द्यावरती आपण बराच वेळ आता पाठीमागे चर्चा करत आलेलो आहे. आणि त्याचबरोबर हे पेज सुद्धा मी शेअर केलं होतं की MPSC साठी इतिहास हा विषय वैकल्पिक विषय म्हणून का निवडायचा. तर अशाच प्रकारची माहिती मी तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवरती शेअर करत असतो नेहमीच. जर तुम्हाला माझे मेसेजेस यायचे असतील किंवा पाहायचे असतील, आता माझ्या मेसेजेसमधून तुम्हाला काय मिळतं तर नॉलेजच मिळतं. आणि मी नेहमी विद्यार्थ्यांच्या हिताचं स्टेटस असेल किंवा काही इन्फॉर्मेशन व्हॉट्सअपच्या माध्यमातून शेअर करतो आणि ते तुम्हाला तुमच्या नंबरवरती येऊन जातं, जेणेकरून तुम्हाला प्रेरणा मिळते. आणि मी असं म्हणतो की तुमच्या आईवडिलांना काही आईवडिलांना अधिकारी होता आलेला आहे, परंतु काहींच्या आईवडिलांना अधिकारी होता आलेला नाही, म्हणून त्यांना अधिकारी नाही होता आलं, परंतु अधिकाऱ्याचे आईवडील मात्र होण्याची संधी हे तुम्ही त्यांना देऊ शकता. म्हणून डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न हा कंबाईनपेक्षाही सोपा आहे असं मी म्हणेल, कारण मी तयारी सगळ्या परीक्षांची केलेली आहे. आणि म्हणूनच हा इतिहास विषय तुम्हाला ऑप्शनल म्हणून घ्यायचा आहे. तर त्याच्याबद्दलचे जेवढे काही गैरसमज होते तर हा सगळे गैरसमज मी खोडून काढण्याचा इथं तंतोतंत प्रयत्न केलेला आहे. याच्यासाठी आवश्यक असणाऱ्या बॅचेस कोणकोणत्या आहेत तर GS1 हा खूप महत्त्वाचा पार्ट असतो मुख्य परीक्षेमध्ये, पूर्व परीक्षेमध्ये आहेच. आणि त्याच्यानंतर ऑप्शनल म्हणून इतिहास हा विषय आहे. परंतु मी एक ऑफर ठेवतोय सगळ्यांसाठी, सुरुवात आहे सगळ्यांची आणि आम्ही सुद्धा पहिल्यांदाच इतिहास विषय ऑप्शनल शिकवतोय. याच्या अगोदर विद्यार्थी म्हणून तयारी करत होतो, परंतु आता शिक्षक म्हणून पहिल्यांदा शिकवतोय. तर जर तुम्ही ऑप्शनल विषयाची जर बॅच घेतली तर याच्यामध्ये GS1चा सगळा सिलेबसची बॅच फ्रीमध्ये मिळते आणि पूर्व परीक्षेची बॅच ह्या सगळ्या तुम्हाला फ्रीमध्ये मिळतात. जर तुम्ही ऑप्शनल या विषयाची बॅच जर घेत असाल तर तुम्हाला GS1ची बॅच मिळते, पूर्व परीक्षेची आधुनिक भारताचा इतिहास, समाज सुधारक, प्राचीन, मध्ययुगीन सगळं याच्यामध्ये मिळून जातं. आणि
बरोबर तुम्हाला परीक्षेच्या अगोदर ज्या वन डे रिव्हिजन बॅचेस असतात तर याचे सुद्धा फ्रीमध्ये ॲक्सेस आमच्याकडून मिळणार आहेत. म्हणजे हे विशेष तर माझ्याकडून मिळणार आहे. म्हणून ऑप्शनल विषय जर तुम्ही निवडला असेल आणि जर माझ्याकडून तयारी करत असाल तर GS1 पूर्व आणि वन डे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये मिळणार आहेत. आणि ह्या GSची बॅच जर वेगळी घ्यायची असेल तर या ठिकाणी तुम्ही ॲप्लिकेशनला व्हिजिट करून GSची बॅच वेगळी घेऊ शकता. आता जाता जाता फक्त 1-2 मिनिटामध्ये साधं सोपं समजायला सोपं आहे. इतिहास विषय समजण्यापेक्षा समजण्यास सोपं असतं आणि विस्तृत माहिती उपलब्ध होते. त्याच्यानंतर सुसंगत अभ्यासक्रम आहे, तुलनेने सुसंगत आहे आणि कमी बदलणारा आहे. समाजातील घटनांचं विश्लेषण अर्थात घटनांचा अभ्यास समाजातील तत्वज्ञान आणि बदलांवरती खूप स्पष्ट प्रकाश टाकून देतो. त्याचबरोबर आपला आत्मविश्वास वाढवतो. इतिहासाच्या ज्ञानामुळे आपली विचार करण्याची क्षमता वाढते आणि त्याचबरोबर आपली त्याच्याबरोबरचे असणारा आत्मविश्वास वाढून जातो. विविध बाबींचा समावेश, विविध घटकांचा समावेश करतो ज्याच्यामुळं आपलं ज्ञान हे व्यापक होऊन जातं. आता वैयक्तिक रुची असायला पाहिजे. म्हणजे जर तुम्हाला आवड असेल तर त्या विषयामध्ये काम करण्याचा आनंदच वेगळा असतो अभ्यास करण्याचा. यानंतर विशेष अजून काय आहे तर प्रश्नपत्रिका सोपी. इतर विषयांच्या तुलनेत इतिहासाचे विषय हे सहज आणि उत्तम प्रकारे लिहिता येऊ शकतात कारण आपल्याला स्टोरी टाईपमध्ये शिकलेलं असतं. आता विविध विषयांचा संबंध इतिहासाला कसा जोडला जातो तर संस्कृती, धर्म, अर्थशास्त्र, विज्ञान ह्या सगळ्या बाबी इतिहासामध्ये आपल्या कन्वर्ट होतात. म्हणून एकदाच वाचायचं, सगळ्या गोष्टी कनेक्टेड आहेत. भूतकाळाचा अभ्यास करायचा आपल्याला. प्रेझेंट आणि पुढचं पास्ट मधलं काहीच नाही, फ्युचर मधलं, पास्ट मधलं सगळं. म्हणून घटनांचा अभ्यास करतोय आणि भविष्यातील निर्णय अधिक सुज्ञपणे आपल्याला घेता येऊ शकतात. म्हणून अगोदर सांगितलं होतं की बाबा ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर तुम्हाला पुढचे निर्णय चांगल्या पद्धतीने घेता येऊ शकतात, सुधारणा होते. सर्वसामान्य ज्ञान, इतिहासाची माहिती सर्वसामान्य ज्ञान वाढवण्यासाठी उपयुक्त ठेवते. त्याचबरोबर लक्षात ठेवणे सोपे जातं. कसं तर घटनांची तारीख आणि महत्त्वाची माहिती जर लक्षात ठेवली तर तुलनेत इतिहास विषय सोपा वाटतो. मूल्यमापन करता येऊ शकतं. विषयामध्ये विविध दृष्टिकोनात मूल्यमापन आणि विश्लेषण करण्याची आपल्याला संधी मिळते. म्हणून इतिहास विषय सोपा आहे. सामाजिक संदर्भ जोडता येऊ शकतात. जसे इतिहासात आपल्याला सामाजिक संदर्भांची संदर्भांची समज देता येते आणि भविष्यात समाजातील योगदान आपल्याला वाढवता येऊ शकतं. म्हणून समाजसुधारक आता सुद्धा काही लोक समाज सुधारणेचा वसा आणि वारसा पुढे चालवतात. ठीक आहे. त्यानंतर 14 नंबरचा मुद्दा आहे सकारात्मक प्रभाव. तो कसा काय तर इतिहासाच्या अभ्यासामुळे विचारशक्तीला धार येते. त्यामध्ये कधी कधी आपल्यामध्ये समाजसुधारक जागे होतात बघा. तर विचारशक्तीला धार येते आणि समस्यांचं निराकरण करण्याची आपल्यातली क्षमता वाढते. एक उदाहरण की महात्मा ज्योतिबा फुले यांना 1848 मध्ये शाळा सुरू करण्यासाठी अनेक प्रकारच्या अडचणींना सामोरे जावं लागलं होतं. जर आता सद्यस्थितीमध्ये आपण एखाद्या झोपडपट्टीमध्ये ग्रामीण भागामध्ये जर असं कार्य करत असो तर त्या अडचणी तुलनेत कमी असतात. म्हणून आपल्यामध्ये क्षमतांचा विकास होतो की बाबा त्यावेळी त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींना फेस केलं तर आज आपल्याकडे एवढ्या सगळ्या गोष्टी असून आपण का करत नाही. आता याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं विविध क्षेत्रामध्ये इतिहासाचा उपयोग कसा तर अभ्यास करणे विविध क्षेत्रात करिअर करण्यासाठी आपल्याला उपयोगाची संधी देतं किंवा लिहिता येऊ शकतं. तर एवढे सगळे पॉईंट्स आहेत आपल्याला इतिहासाविषयी सोपा करण्यासाठी. इतिहास विषय ऑप्शनल म्हणून का घ्यावा याच्यापासून सुरुवात केली होती आणि या सुरुवातीपासून आपण एंडपर्यंत तुम्ही सगळेजण इथं लेक्चर 7 पर्यंत बघत राहिला त्याच्याबद्दल तुम्हा सगळ्यांचं मनापासून अभिनंदन, धन्यवाद आहे. परंतु तुम्हा सगळ्यांना इतिहास विषय घेण्यासाठी मी विनंती करणार आहे. त्याचबरोबर तथ्य समजावून सांगितलेले आहे का हा विषय सोपा आहे. मग दुसरी महत्त्वाची गोष्ट की यामध्ये क्राऊड कोणता अभ्यास करतोय तर UPSC करणारा क्राऊड आहे. MPSC करणारा जुना जो पूर्व परीक्षा पास होतो सहज मुख्य परीक्षेमध्ये अटकून राहतो आणि नवीन क्राऊड आहे तो पूर्व आणि मुख्य आणि ऑप्शनल ह्या सगळ्यांची तयारी करतोय. म्हणून याच्यामध्ये 3 प्रकारचे लोक अभ्यास करतात. जो UPSCचा आहे तो पूर्व मुख्य पास होणार आहे. MPSCचा जुना क्राऊड आहे तो पूर्व परीक्षा पास होतो, मध्यम मेन्सला लटकून राहतो. आणि जो नवीन क्राऊड आहे तुम्ही आम्ही तर त्याच्यामध्ये नवीनमध्ये काय होतं पूर्व मुख्य आणि मुलाखत सगळे ऑप्शनल सगळ्यामधून पटकन निघून जातो. म्हणून तुम्ही कोणत्या क्राऊडचा हिस्सा आहात हे सांगायला विसरू नका. आणि त्याचबरोबर हे लेक्चर 7 पर्यंत बघितलं
आणि मला सहन केलं, इतिहास विषय ऑप्शनल म्हणून का निवडावा आणि एवढा सोपा का आहे, हे एवढं सहन केलं त्याच्याबद्दल दिलगिरी. आता सर्वात महत्त्वाचं की तुम्ही सगळ्यांनी आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. इथून पुढच्या सगळ्या सकारात्मक विचारांसाठी तुम्हाला शुभेच्छा. त्याचबरोबर तुम्हा सगळ्यांना नवीन पॅटर्नसाठी शुभेच्छा आणि अभ्यास आणि आरोग्यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा असतील. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट. धन्यवाद.